नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या चॅनलवर माहूरगड ते शिर्डी या रस्त्यावर घडलेला अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव विशाल नावाच्या एका व्यक्तीने आपल्याला सांगितलेला आहे. कारण की आम्ही माहूरगडला गेलो होतो त्यावेळेस तो व्यक्ती आम्हाला भेटला होता आणि त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे आणि त्याच्यासोबत जो काही प्रकार झाला तो फार भयानक झालेला होता. तर आज तोच प्रकार आपण आपल्या या चॅनलवर शेअर करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, तुमच्यापाशी जर अशी एखादी स्टोरी असेल किंवा अशी एखादी घटना असेल तर तुम्हाला एक व्हिडिओमध्ये स्कॅनर दिसत असेल इंस्टाग्रामचं, त्या स्कॅनरला स्कॅन करून मला SMS मध्ये तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता. तर चला आता उशीर न करता सुरुवात करूयात. एक विशाल नावाचा मुलगा असतो, त्याला फिरण्याचा फार शौक असतो. त्याच्या घरची कंडिशन, पैशाची कंडिशन ही बेटर होती. त्याच्या घरच्यांनी, त्याचे जे वडील होते ते थोडे समजदार होते आणि त्यांना माहिती होतं की बाबा वयाचा एक पर्टिक्युलर टाईम असतो, त्या टाईमामध्ये जर माणसाने इकडं तिकडे फिरलं नाही, ट्रॅव्हल केलं नाही तर त्याच्यानंतर माणसाला फिरणं होत नाही. तर त्याचे वडील त्याला म्हणले की बघ, कसं आहे ना, आयुष्य एकदाच भेटतं, पुन्हा पुन्हा भेटत नाही आणि या आयुष्यामध्ये तू जेवढं ट्रॅव्हल्स करशील, जेवढं तू बघशील, नव्या नव्या माणसांना भेटशील, ओळख करशील, नव्या नव्या जागेवरच्या संस्कृती प्रथा ह्या बघशील, तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे आणि तुझं नॉलेज चांगलं वाढेल. आणि आपल्या देशाची संस्कृती काय आहे, आपला देश काय आहे आणि आपल्या देशामध्ये नेमक्या अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या की आपण स्वर्ग म्हणू शकतो. आता खऱ्या अर्थामध्ये जर विचार केला ना, तर जे लोक बाहेर देशामध्ये फिरण्यासाठी जातात विमानाने, जहाजाने आणि स्टेटस ठेवतात की आम्ही इकडच्या देशामध्ये गेलो फिरण्यासाठी, तिकडच्या देशामध्ये गेलो, तर मला असं वाटतं आपल्या देशामध्ये काही असे प्लेसेस आहेत जे की बाहेर देशामध्ये होऊच शकत नाहीत. आता बाहेर देशामध्ये फक्त पर्टिक्युलर प्लेसेस असतात, पण आपला एकमेव देश असा आहे की आपल्या देशामध्ये तुम्ही जे म्हणसाल, जसं म्हणसाल तशा पद्धतीचे लोकेशन अवेलेबल आहेत. फक्त ते माहीत असायला पाहिजे. तर या विशालचे जे वडील होते त्यांचंही तेच म्हणणं होतं की बाबा फारचा देश फिरण्यापेक्षा आपला देश फिर. आपल्या देशातली संस्कृती, आपल्या देशातली माहिती ही तुला भेटेल आणि अलग अलग ठिकाणावर गेल्याच्यानंतर अनुभवसुद्धा फार डिफरंट येतील आणि तुला त्याच्यावरून कळेल की आपला देश किती सुंदर आहे. तर तर विशालने त्याच्या वडिलाचं ऐकलं आणि तो ट्रॅव्हल करायला सुरुवात केली आणि त्यालाही आवड होती. पण त्यानं ट्रॅव्हल असं नाही केलं की बसमध्ये किंवा कारमध्ये नाही. त्याच्याजवळ एक मोटरसायकल होती आणि त्या मोटरसायकलवर तो ट्रॅव्हल करायचा. सगळी किट, जॉकेट, हेल्मेट, गाडीत पैसे, ते पेट्रोल वगैरे सगळं काय त्याच्यावर ओके होतं. मग स्टँडर्ड ट्रॅव्हलर म्हणतात ना, तशा प्रकारचा तो ट्रॅव्हलर होता आणि तो एकलाच ट्रॅव्हल करायचा. त्याच्यासोबत दुसरं कोणीही ट्रॅव्हल करायचं नाही. आता तो खूप जास्त फिरलेला होता आणि तो माहूरगडला दर्शनासाठी आलेला होता. तिथं आल्याच्यानंतर त्याने दर्शन वगैरे केलं आणि तो तिथून निघाला. आता ज्यावेळेस तो शिर्डीवरून माहूरगडला येऊ लागला त्यावेळेस त्याच्यासोबत एक घटना घडली रस्त्यामध्ये आणि ती घटना एवढी डेंजरस होती की तो त्याच्यानंतर आणि त्याच्या अगोदरही तसं काही त्यानं केलं नव्हतं. पण त्या दिवशी, त्या रात्री त्यानं ते केलं होतं आणि ते म्हणजे रात्रीला प्रवास करणं. तो काय करायचा, एक अंदाज लावायचा की समजा बाबा आपल्याजवळ हे शहर आहे आणि त्या शहरामध्ये आपण रात्री 9 वाजेपर्यंत पोहोचू शकतो. तर त्या शहरामध्ये तो जायचा, लॉजिंग बघायचा, लॉजिंग बुक करायचा, त्याच्यावर तो झोपायचा रात्रभर आणि सकाळी 5 ते 6 वाजता पुन्हा फ्रेश होऊन आपल्या रनिंगला लागायचा. पण आज त्याने पहिली वेळेस असा विचार केला की आपण रात्रीलासुद्धा रन करूयात. कारण की त्याचं म्हणणं होतं की बाबा आज रात्री रन करायचं. कधी कधी मन होतं, मूड बदलतो. तशा प्रकारे त्याचाही मूड झाला की आज आपण रन चेंज करूयात, आज थोडं संध्याकाळचा रन करूयात. दिवसभर तर त्यानं केलाच होता, पण त्याचं म्हणणं होतं की संध्याकाळचासुद्धा करूयात. कारण कारण त्याने दिवसामध्ये एक प्लेस अजून व्हिजिट केलं होतं आणि तिथं त्याचा खूप जास्त टाईम गेला होता. म्हणजे ठरल्या प्रमाणाच्या अगोदर. आता बघा, ती जेव्हा निघायचं ना त्यावेळेस असा निर्णय नाही करायचा की मी या प्लेसवरून गेलो की त्या प्लेसवर जाऊन थांबायचं. मधामध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुठेही जास्त टाईमपास करायचा नाही. पण यावेळेस तो एका अशा प्लेसवर गेला होता की तिथं त्याला फार करमलं होतं. त्यामुळे तो तिथून लवकर उठला नाही आणि तिथं गेल्याच्यानंतर त्याला एका व्यक्तीसोबत ओळख झाली आणि त्याच्यासोबत एवढी जास्त ओळख झाली की तो त्याच्यासोबत जेवायला गेला. त्याच्या घरी त्याच्या घरी जेवण केलं. जेवण केल्याच्यानंतर एकदम फ्रेश त्याच्यासोबत बोलला, त्याच्यासोबत त्याच्या शेताकडे गेला, राहिला, त्याचं गाव बघितलं, त्याच्या गावामध्ये जे काही चांगलं प्लेस होतं ते प्लेस बघितलं. आता त्यांनी त्या गावाचं नाव तर नाही सांगितलं, पण तो म्हणतो की बाबा तिथलं जे प्लेस होतं ते फार पीसफुल होतं.
तिथं गेल्याच्यानंतर मन शांत झालं आणि मला पर्सनली असं वाटलं की तिथं जाऊन थोडंसं बसावं. त्यामुळे मी तिथं बसलो आणि तिथून तो निघाला. आता ज्या ठिकाणावर गेल्याच्यानंतर तिथं कोणा ना कोणासोबत तरी तो ओळख बनवायचा, तसं याही ठिकाणावर एका माणसासोबत त्याने ओळख बनवली. आता तो जो माणूस होता तो एकदम हडकुळा होता, सावळा होता आणि दाढी पूर्ण करायचा, मिशा वगैरे होत्या तर त्या पांढऱ्या वगैरे झालेल्या होत्या, डोक्याला थोडंसं टक्कल पडलेलं होतं आणि एकदम असा उंच माणूस होता थोडा. म्हणजे हाईट त्याची कमीत कमी 6.34 6.5च्या दरम्यान त्याची हाईट होती. तर अशा प्रकारचा तो माणूस होता आणि तो माणूस याला असा बोलायला लागला की एकदम याच्या पोटामध्ये शिरून यालाही कळालं नाही की यार इतका चांगला माणूस आपल्याला कसा भेटेल. पण ते म्हणतात ना की अचानक जर एखादी चांगली गोष्ट किंवा आपल्यासोबत काही चांगलं होत असेल तर तो संकेत असू शकतो की समोर चालून काहीतरी अवघड होऊ शकतं किंवा काहीतरी खतरनाक आपल्या जीवनामध्ये येणार आहे. तर इथं पण तसंच झालं. तर तो त्या गावावरून निघाला, संध्याकाळचा ट्रॅव्हल करण्यासाठी सुरुवात केली त्याने. आता सुरुवात केल्याच्या नंतर तो रात्रीला 7 वाजता त्या गावामधून बाहेर पडला आणि त्यांनी ठरवलं की आपण डायरेक्ट सकाळपर्यंत तिथपर्यंत जायचं आणि तिथं अर्धा दिवस आराम करायचं 12 वाजेपर्यंत आणि 12च्या नंतर पुन्हा तिथं फिरायचं आणि परत तिथंच झोपी जायचं, असा त्याने विचार केला होता आणि परवाच्या दिवशी सकाळी पुन्हा ट्रॅव्हल करायचं त्याने असा विचार केला होता. तर तो ट्रॅव्हलसाठी निघाला आणि रस्त्याने चालत होता. रात्री 7 वाजता निघाला तर 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत त्याला काहीच प्रॉब्लेम झाले नाही. पण 11 वाजता त्याला एका रस्त्यामध्ये एक घाट लागतो आणि घाट असा लागतो की खूप भयानक पद्धतीचा घाट लागतो, असा उंचावरचा घाट, असा वर चढतानाचा. तर त्या घाटाला जसा तो 2 एडे चढला त्याच्यानंतर अचानक त्याचे डोळे लागले. झोप इतकी स्पीडमध्ये त्याला यायला लागली की तो असं म्हणजे डोळे असे उघडू पण शकत नव्हता. त्याला डोळे जळ जाऊ लागले आणि त्याची गाडी घाटाच्या खाली जाता जाता थांबली. म्हणजे जाणारच की त्याला कळालं की आपली गाडी चालली आहे. तर तो दोन्ही ब्रेक दाबतो, थांबतो, गाडी अलीकडे घेतो, स्टँडवर लावतो, खाली उतरतो, पाण्याची बॉटल आपल्या बॅगमधून काढतो, पाणी पितो, तोंडावर पाणी मारतो, डोळे वगैरे पुसतो आणि इकडे तिकडे बघतो तर तो घाटामध्ये होता. तो म्हटला की यार आपल्याला अशी अचानक झोप यायली कशी. आता हे खूप आश्चर्यजनक गोष्ट होती. आता तुम्ही इमॅजिनेशन करा, जर तुम्ही चाललायत आणि चालता चालता तुमचा एकदम फ्रेश मूड आहे, एकदम फ्रेश, तुम्हाला झोप येत नाही आहे, काय नाही, असा उल्हास आहे तुमच्या अंगामध्ये आणि अचानक तुमचं पूर्ण शरीर थकतं, तुमचे डोळे थकतात, तुम्हाला एवढीच जास्त झोप येते की तुम्हाला असं वाटतं की यार एक सगळं सोडवून इथं झोपी जावं. तशा प्रकार झाल्याच्या नंतर काहीतरी माणसाला गडबड वाटतेच ना, तसं याला व्हायला लागले, काहीतरी याला गडबड वाटायला लागले की. पण याचा विश्वास या अशा गोष्टीमध्ये अजिबात नव्हता. याला माहिती होतं की या फालतू गोष्टी आहेत, लोक जे बोलतात हे सगळं खोटं आहे, मनगडत कहाणी आहेत, भूतभीत काही नसतं आणि हे अशा काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजसुद्धा नसतात, हे त्याचं असं म्हणणं होतं विशालचं. तर तो तिथून परत आपलं तोंड वगैरे धुतलं, तेवढ्यापुरतं त्याला बरं वाटलं, तो बाईकवर बसला आणि पुन्हा चढायला लागला. पुन्हा 2 येडे झाल्याच्या नंतर पुन्हा त्याला अशीच झोप आली. परत तो थांबला, परत गाडीच्या खाली उतरलं, चेहरा चोंबाळला, अंगावरचं जे जॉकेट वगैरे ती काढलं, असा मोकळा झाला थोडासा, अंगाला वारं लागलं या कारणाने. मग त्याने ते गिलमेटसुद्धा काढलं आणि गाडीमध्ये ठेवलं. त्याचं म्हणणं की जर वारं जर तोंडाला लागलं तर कदाचित झोप येणार नाही. तर तो पुन्हा वर चढायला लागला, पुन्हा 2 येडे घातल्याच्या नंतर पुन्हा त्याला झोप यायला लागली. आता त्याला एवढी खतरनाक झोप यायला लागली, तिसऱ्या वेळेस तो गाडी उभी करताना पण त्याला असं सूद राहत नव्हतं की मी गाडी उभी करतोय म्हणून. गाडी झुकता झुकता वाचली त्याची आणि कशीबशी गाडी उभी केली आणि खाली बसला आणि तो तसाच खाली झोपी गेला. पण जे डोकं असतं ना माणसाचं, ते त्याचं झोपलं नव्हतं, ते विचार करत होतं. डोळे मात्र झोपले होते, गाडीवर फार झोप येऊ लागली. झोपल्याच्या नंतर डोळे झाकलेले होते, डोकं विचार करू लागलं. तो विचार करू लागला की आपण आत्ताच निघलो आणि आपण या अगोदरसुद्धा कित्येक वेळा अंधारातसुद्धा रन केलेला आहे, म्हणजे 2-3 वेळाच्या अगोदर. तर असं कधीच झालं नाही, पण आज एवढं अचानक का होतं आहे. तेवढ्यात त्याचं पोट झोंबून आलं. म्हणजे असतं ना केस वगैरे गेल्याच्यानंतर काय खाल्लं की झोंबून येतं, तशा प्रकारे त्याचं पोट झोंबून आलं टॉयलेटसाठी. आता तो उठला, इच्छा नसताना, म्हणजे डोळे जड झालेले होते. तो उठला, बॉटल घेतली आणि थोडंसं रोडच्या साईडला पलीकडे गेला. आता तिकडे गेल्याच्यानंतर तो टॉयलेटला बसला. बसल्याच्या नंतर सगळीकडं वातावरण शांत होतं. समोर त्याची बाईक उभी होती, आकाशामध्ये चंद्र निघालेला होता, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये जमीन, झाडं झुडपं थोडेफार दिसत होते आणि त्या घाटामधून कधी कधी एखादी 2 गाडीसुद्धा येत जात होती, कारण तो रस्ता थोडासा मोठा होता आणि हा थोडासा बाजूला जाऊन टॉयलेटला बसलेला होता. आता बसताना एकदम तो शांतपणे बसलेला होता, डोळे बंद करून असा, आणि विचार करत होता की तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज येतो, काहीतरी घुरण्याचा आवाज.
बघा कुत्रे एका जागेवर बसल्याच्या नंतर कोणाला बघितल्याच्यानं कसं घुरतं ना, तशा प्रकारचा याच्या कानावर आवाज आला. हा डोळे उघडतो, इकडं तिकडं बघतो, याला कुणीच दिसत नाही. आवाज शांत होतो. तो पुन्हा बसतो. पुन्हा थोडा वेळ जातो आणि पुन्हा घुरण्याचा आवाज होतो. पण तो आवाज आता एकदम त्याच्या जवळ आलेला असतो आणि तो पाठीमागं वळून बसतो. तर 5 ते 6 फुटावर एक काळं असं झुडूप असल्यासारखं तिथं होतं. काळं झुडूप. याला पहिले सुरुवातीला वाटलं की झुडूप आहे एखादं. पण तिथं थोडं निखरून बघितलं याने, तर ते जे आहे ना, ते असं हालत होतं थोडंसं असं. एखादी सावली कशी असते, अशी छाया निर्माण होते अशी, तशा प्रकारची धुपटाची छाया आपण म्हणतो तशा प्रकारची ती असं हालत होतं थोडंसं. याला थोडंसं विचित्र वाटलं, याला थोडी भीती वाटली. अचानक याच्या शरीराला घाम सुटायला लागला, अंगामधून असं ती वाफ बाहेर येते ना, तशी वाफ बाहेर यायला लागली. हा पटकन उडतो, पॅन्ट वगैरे घालतो आणि उभा राहतो आणि तिकडं बघतो. मोबाईल बाहेर काढतो, फ्लॅश लावतो, फ्लॅशमध्ये बघतो, तर त्याचा फ्लॅश तेवढा लांब जात नव्हता. आता फ्लॅश किती लांब जाणार आहे? कमीत कमी 5 फूट. ते काय स्ट्रेट लाईट नसतो पडत, त्यामुळं असं पांगळून पडतो. आणि ते जे होतं ते 7-8 फुटावर होतं आणि ते त्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसत होतं आणि ते असं हालत हालत होतं. हा गडबडीने उठला, निघाला. निघाल्याच्या नंतर ते जे आहे झुडूप ते तेवढ्याच अंतरावरच्या पाठीमागे येताना दिसले याला. याला काही समजतच नव्हतं नेमकं हे व्हायलं काय. तो पटकन गाडीवर बसला, गाडी स्टार्ट केली. आता याच्या अंगाला पूर्ण घाम आलेला. तो गाडी स्टार्ट केली आणि गाडी फुल स्पीडमध्ये त्या घाटाने वर चढायला लागला. आता जितक्या वर जायला लागलं त्या झोप फार यायली. झोप इतकी जास्त यायली की बघायचं कामच नाही आणि त्याला असं वाटायला लागलं की त्याला कुणीतरी असं खाली दाबतंय. त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून असं कुणीतरी खाली दाबतंय. त्याला ओझं व्हायला लागलं त्याच्या शरीरात. त्याच्या हाताचं सुद्धा त्याला ओझं व्हायला लागलं. हँडलवर हात ठेवलेले होते त्याचं सुद्धा वजन व्हायला लागलं. मग त्याचं लक्ष त्या साईड मिररमध्ये जातं, तर ती सावली पाठीमागं बसल्यागत दिसली त्याला. तो घसकर ब्रेक मारतो, खाली उतरतो, खाली पाहतो तो कुणीच नसतं. पूर्णपणे प्लेन असतं. दूरदूरपर्यंत याला कोणी दिसत नाही. पण सगळं शांत झाल्याच्यानंतर परत याला आवाज येतो तसा घुरण्याचा. हा परत बाईकवर बसून निघतो. असं करता करता तो घाट पूर्ण होतो. घाट पूर्ण झाल्याच्या नंतर काही अंतरावरच याला एक शहर दिसतं. रात्रीचे 12:30 वाजलेले असतात. तितक्यात त्याला एक लॉजसुद्धा दिसते. तो लॉजमध्ये जातो, रूम बुक करतो आणि तो विचार करतो की भाई रात्रीला प्रवास मी करणारच नाही. मी जाऊन डायरेक्ट आता लॉजमध्ये झोपी जाणार, असं तो विचार करतो आणि लॉजमध्ये जातो. लॉजमध्ये गेल्याच्या नंतर आपले कपडे वगैरे काढतो, बॅग वगैरे ठेवतो तिथं निवांत आणि पलंगावर पटकन झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर तो एकदम पडल्या झोपी गेला. आता कंप्लिटली अर्धा ते पाऊण तास झोपला आणि त्याच्यानंतर त्याला असं जाणवलं की कुणीतरी त्याच्या कानापाशी असा हात फिरवते अशा प्रकारचा. आपली आई कशी आपल्याला सांभाळते तशा प्रकारचा त्याला असा हात फिरवल्यासारखा वाटतो असा. हा डोळे उघडतो तर तीच सावली समोर अशी त्याच्यासोबत झोपलेली दिसते. तो जोरात ओरडतो आणि बाजूला सरकतो. परत पूर्ण गायब. रूममधला लाईट चालूच होता, रूममधला लाईट बंद नव्हता, पण सगळं क्लीन गायब. हा म्हणतो यार हा काय प्रकार पडला आहे माझा, म्हणजे हे काय प्रकार आहे, मला माझ्यासोबत असं का होतं आहे. मग त्याला तिथं तो परत 1 घंटा जागी राहिला. परत त्याला झोप यायला लागली आणि तो झोपला. सकाळ झाली, फ्रेश झाला आणि सकाळी तो निघाला. आता निघताना त्यानं प्लॅन बनवला की आपण आता सकाळी सकाळीच हे करायचं, जास्तीत जास्त रात्री 9 वाजेपर्यंत आपण ट्रॅव्हल करायचं किंवा त्याच्यानंतर ट्रॅव्हल करायचं नाही. मग एखादं शहर आलं की त्या शहरामध्ये लॉज बुक करायची आणि तिथं राहायचं. मग दुसऱ्या दिवशी निघाल्याच्या नंतर ज्या प्लेसवर त्याला जायचं होतं त्या प्लेसचं डिस्टन्स आणि या जागेवर निघलेलं डिस्टन्स होतं ते थोडंसं लांब होतं आणि याने ठरवलं होतं की आपण तिथं 9 वाजेपर्यंत जरी पोहोचलो तरी चालतं आहे. आता जे शहर येणारं होतं तिथं जाण्यासाठी त्याला रात्रीचे 9:30 वाजले आणि ही जी घटना आहे ही घटना परत त्या जागेवरून पुढच्या रस्त्याला घडली. म्हणजे असं की यानं ठरवलं होतं आपण रात्री प्रवास करायचा नाही. तो त्या शहरामध्ये गेला. शहरामध्ये गेल्याच्यानंतर लॉजवर गेला आणि त्या शहरामध्ये किमान फक्त 3च लॉज होत्या आणि त्या तिन्ही लॉजची जी किंमत होती ती फार जास्त होती आणि याने ठरवलं होतं की आपण कमीत कमी पैसा खर्च करायचा. आणि ते शहर बी काय असं मोठं तालुका किंवा जिल्हा नव्हता, एकदम बाजारपेठ असल्यासारखं असतं ना तशा प्रकारचं ते शहर होतं. आता 9:30 वाजलेले होते. यानं विचार केला की परत आपल्यासोबत तसं काय झालं तर करावं काय. तरी तर दुसरं मन म्हणलं की यार असं थोडी ना असतं आहे, एकदा झालं म्हणजे प्रत्येक वेळेस थोडी ना होते. आणि ही गोष्ट त्याने कधीच कुणाला सांगितली नाही, ना त्याच्या मित्राला ना त्याच्या आईला. नंतर सांगितली पण त्यावेळेस त्याने फोन करून सांगितली नाही. मग तो म्हणला की कदाचित आपल्याला झोपेची कमी असेल त्यामुळं असा काही प्रकार झालेला असेल.
आणि याच्या अगोदर तो सन झोपलेला होता. तर त्याने ठरवलं चला समोरचं शहर येईपर्यंत आपण प्रवास करूयात. पण त्याला माहीत नव्हतं की आता हा पण रस्ता कसा आहे म्हणून. आता तो निघाला. आता या रस्त्यामध्ये गाडीबीट काही नव्हता. पण जे डोंगरावरचा रस्ता असतो ना, असा मोकळा एकदम, असा एकदम मोकळा रस्ता होता. हा निघाला रस्त्यावर. 9:30 वाजलेले होते. 10 10:30 वाजेपर्यंत रन त्यानं केला. आता 10 10:30 वाजेपर्यंत रन केल्याच्यानंतर तो त्या रस्त्यावर पोहोचला, जे की दूरदूरपर्यंत एकदम मोकळं वाटत होतं, पूर्ण क्लिअर. आणि रस्ता असा आबडधोबड नव्हता, एकदम प्लेन होता, एकदम निवांत होता आणि एकदम सरळ रस्ता होता. पण तो रस्ता माळाच्या आतमधून होता, म्हणजे खळगुटातून होता. असा प्लेन डोंगर होता, त्याच्यावरून असा प्लेन रस्ता होता. आणि दूरदूरपर्यंत त्याला मोकळं पटांगण दिसत होतं. तेवढ्यात याची गाडी एकदम अशी स्लो झाली. आपण बघा, तुम्ही चार्जिंगवरची गाडी चालवली असेल तर तिचं जर आपण स्पीडचं कमी केलं आणि जास्त वाढवली तर स्पीड वाढते आणि कचकर कमी होते. तशा प्रकारे याची गाडी एकदम कमी झाली आणि अचानक समोर एक माणूस चालत चालत आला आणि त्याच्या हातामध्ये एक कुऱ्हाड होती. आता याची गाडी स्लो झाली. स्लो एवढीही स्लो नाही झाली की ती एकदम थांबल म्हणून. याची गाडी होती 60 किंवा 65च्या स्पीडमध्ये, ती अचानक 40 ते 45च्या स्पीडवर आली. अचानक यालाही कळालं नाही कसं काय आली म्हणून. आणि समोरून एक माणूस येऊ लागला आणि त्या माणसाच्या हातामध्ये कुऱ्हाड. तो जसा जवळ आला तसा त्याने ती कुऱ्हाड उचलली याच्या अंगावर अशी वार करण्यासाठी आणि जोरात काहीतरी बोलला. आणि हा समोर आला. याच्या अंगाला घाम सुटलेला. हा विचार करत होता की यार असं कसं शक्य आहे आणि हे कसं शक्य आहे, हे होऊच कसं शकतं आणि माझ्यासोबत असं झालंच का. कारण की तो जो माणूस होता ना, तो दुसरं कोणी नव्हतं. ज्या माणसासोबत याने सुरुवातीला ज्या ठिकाणावर याला जायचं नव्हतं तिथं तो गेला होता आणि तिथं ज्या माणसासोबत ओळख झाली होती, ज्याच्या घरी तो जेवला होता, ॲक्च्युली तोच माणूस तो होता. आता हा एवढा कन्फ्युजनमध्ये होता की तो माणूस इतक्या लांब इथपर्यंत येऊ कसा शकतो आणि सेम त्याच कपड्यांमध्ये. याला वाटलं की यार कदाचित आपला भास झाला असेल, तसं काही नसेल. आता याच्या गाडीला ना अप्पर टिप्पर होतं, म्हणजे प्रत्येक गाडीला असतं. याने ठरवलं की आपण थोडंसं लांबचे लाईट टाकायचे. आता यानं ते टिप्पर टाकलं आणि गाडी चालवायला सुरुवात केली. आता ते जे लाईट असतात त्याचे, ते एक्स्ट्रा लाईट गाडीला लावलेले होते. तो फक्त लाईट यूज करायचा मेन हायवेवर. ज्यावेळेस समोरून मोठमोठाले वाहनं येतात, त्यांचे जे हेडलाईट असतात, त्यांचा जो प्रकाश असतो ना, तो फार जास्त असतो. त्यावेळेस याच्या गाडीच्या सगळे लाईट चालू करायचा आणि तो चालायचा, कारण की रस्ता चांगला स्पष्ट दिसायला पाहिजे. पण असा जर खेड्यापाड्याचा रस्ता असेल, सुनसान रस्ता असेल, वाहनं वगैरे नसतील, तर तिथं तो लाईट लावायचा नाही. तर इथं त्याला ती प्रकार कळला. एक माणूस याच्यावर तो कुऱ्हाड घेऊन होता, तो माणूस थिओस. हा थोडा कन्फ्युजनमध्ये आला. याला वाटलं बस सगळे लाईट टाकून देऊ, पूर्ण रस्ता क्लिअर दिसून जाईल. 500 मीटर अंतरावर गेल्याच्या नंतर त्याला परत एक माणूस दिसतो. तो गाडी थांबवतो. गाडीहून खाली उतरत नाही. गाडीची रेस हातातच. जो माणूस दिसतो तो कमीत कमी 25 फुटावर उभा राहिलेला असतो, 25 ते 30 फुटावर समोर. त्याच्याकडे बघतो. याचे पाय सळसळ कापतात. याच्या अंगावर असे शहारे उभे राहतात की हा विचार करतो की हे कसं शक्य आहे आणि हे नेमकं आहे काय. कारण की तो जो माणूस होता तो तोच माणूस होता आणि याच्या लाईटमध्ये तो स्पष्ट दिसू लागला, स्पष्ट. आणि तो तिथं उभा राहून याच्याकडे हसत होता आणि हा इथं उभा राहून आपल्या गाडीच्या हेडलाईटमध्ये त्याला पाहत होता. तो हळूहळू याच्याकडे येऊ लागला. एक एक पाऊल येऊ लागला, थांबत होता, हसू लागला. एक एक पाऊल येऊ लागला, थांबत होता, हसू लागला. आणि जे त्याची कुऱ्हाड आहे ती याच्याकडे असा हे करून बघू लागला, असं दाखवू लागला. हा कन्फ्यूज. च्या माईला मारी, हे व्हायलंय काय असं आणि हे शक्य कसं आहे. तेवढ्यात पाठीमागून एक कार आली. आता कार आल्याच्या नंतर याला असं वाटलं की या कारच्या सानिध्यात आपण निघून जाऊयात पटकन. कार आली. कार आल्याच्यानंतर जे कारचे हेडलाईट आहेत हे जेव्हा त्याच्या अंगावर पडले त्या समोरच्या माणसाच्या, तो माणूस अक्षरशः याच्या डोळ्यासमोरून गायब झाला. डोळ्यासमोरून. हा आपली गाडी लवकर गेअरमध्ये टाकतो आणि त्या कारसोबत पुढच्या शहरापर्यंत जातो. जितकी ती कार स्पीडनं पळत होती तेवढ्या स्पीडनं हा याची गाडी पळवत होता. तिथं गेल्याच्यानंतर लॉजवर जातो. लॉजवर गेल्याच्यानंतर लॉजमध्ये जातो. तिथं गेल्याच्यानंतर झोपत नाही तो रात्रभर. तो जागेच राहतो. त्याला माहिती आहे आपण झोपलं की काही ना काही कार्यक्रम होतो. आणि त्याला त्या लॉजमध्ये ज्यावेळेस तो थांबला होता त्यावेळेस त्याला असं वाटायला लागलं, असं फील व्हायला लागलं की तो इथंच कुठंतरी आहे. त्याचा घुरण्याचा आवाज यायला लागला. काहीतरी ग्लासच पडतोय, काहीतरी दरवाजाच वाजतोय.
अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी त्याच्यासोबत व्हायला लागल्या. कधीकधी तर याच्यासोबत ते पलंगावर टाकलेली बेडशीट असते ती अचानक जमा होते, गोळा होते. अशा प्रकारचा याच्यासोबत हा प्रकार व्हायला लागला आणि तो इतका मॅच्युअर होता की त्याला माहिती होतं की आपण जर ओरडलो फारडलो तर लोक वगैरे काय म्हणतील. तर तो दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहिला. दुसरा दिवस उजाडला. त्याच्यानंतर तो थोडासा रिलॅक्स झाला. तो विचार केला की नेमका हा प्रकार काय असू शकतो. तर तिथे एक मंदिर होतं त्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये तो थांबला होता तिथं प्रसिद्ध मंदिर होतं हनुमानाचं. तर त्या मंदिरावर गेला. तिथं गेल्याच्यानंतर तिथे एक पुजारी होता हनुमानाची पूजा करणारा. आता तो पुजारी वृद्ध दिसत होता आणि त्याच्या डोळ्यावर त्याच्या चेहऱ्यावर चांगलं तेज होतं. तर हा तिथं तो दर्शन वगैरे घेतून त्या पुजाऱ्याला म्हणतो की माझ्यासोबत असं झालं आहे, मी काय करायला पाहिजे. तर तो पुजारी म्हणतो की नेमकं काय झालं ते तर सांग, म्हणजे स्पष्ट सांग. मग हा त्याला सांगतो की बाबा सुरुवातीला मला ती काळी सावली दिसली, पहिले पहिले तर मला झोप येऊ लागली. त्याच्यानंतर तो माणूस दिसला, एकदा लॉजमध्ये दिसलं आणि नंतर माझ्यासोबत काल रात्री लॉजमध्ये माझ्या रूममध्ये अशा अशा ॲक्टिव्हिटीज झाल्या. ते फार भीती वाटते आणि माझ्यासोबत असं का होतं मला कळत नाही आहे. मी अजून घरच्यांनासुद्धा सांगितलेलं आहे. तर तो पुजारी म्हणला की बघ, घरच्यांना सांग किंवा नको सांगू, हे एक अशी गोष्ट आहे, जर तुझे ग्रहमान जर विचित्र पद्धतीने एकत्र आले असतील तरी असला प्रकार होतो. बघ, ह्या गोष्टी ज्या असतात ना नेहमी नेहमी होतील असं नाही. काही सूत्र किंवा काही राशी हे जर जुळलं एखाद्या आत्म्यासोबत तर ती आत्मा आपल्यासोबत कनेक्ट होते आणि ती कनेक्ट झाल्याच्या नंतर ती वारंवार आपल्याला दिसते आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. ते तिचं बोलणं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते, पण आपण ते सगळं कृत्य पाहिल्याच्या नंतर भितो आणि भिल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की फार मोठं डेंजर काम आहे आणि काही गोष्टी डेंजर असतात सुद्धा. काही वेळेस जीवसुद्धा जाऊ शकतो. आता तू म्हणतो की तुला झोप येऊ लागली, तर त्या झोपीच्या काळामध्ये तुझी जर गाडी नेमकी त्या दरीमध्ये गेली असती किंवा त्या घाटावरून जर खाली गेली असती तर तू वाचला नसता. अशा प्रकारचं होतं. तर त्या महाराजाने मारुती पसरला एक दोरा काढला, याच्या हाताला बांधला आणि याला म्हणलं बाबा तुला काय प्रॉब्लेम होणार नाही, तू हा दोरा हाताला राहू दे. आणि थोडाफार काळ असतो, 1-2 दिवस किंवा एखादा महिना असा काळ असतो. जेव्हा तो काळ निघून जाईल त्यावेळेस आपोआप या दोऱ्याचा जो रंग आहे तो फिका पडायला लागेल. आणि ज्यावेळेस दोऱ्याचा रंग फिका पडला त्यावेळेस समजून जाय की तुझ्यासोबत जे पण कनेक्ट झालेलं आहे ते निघून गेलं. तर आम्हाला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता हा गेला, याची ट्रिप वगैरे पूर्ण केली, तुळजापूरला आपल्या माहूरला आला, दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून जाता जाता तो आम्हाला भेटला, आम्हाला ही गोष्ट सांगितली आणि निघून गेला. आता त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय झालं काय नाही हे त्याने मला फोन करून सांगितलं. तो मला म्हणला की भाई, मी ज्यावेळेस माहूरवरून आलो त्यावेळेस मी जेव्हा जाऊ लागलो त्याच गावामध्ये मी परत गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर काही लोकांना विचारलं आणि ज्या माणूस मला दिसला होता ॲक्च्युली मी त्याच्याच घरी गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर मला फार विचित्र प्रकार कळाला की तो जो माणूस आहे तो 4 दिवसाच्या अगोदर वारला आहे. म्हणजे मी त्या जागेवर होतो ना, त्याच्यानंतर 2 दिवसानं तो वारला आहे. म्हणजे मला जो भेटला त्याच्यानंतर तो 2च दिवस होता आणि 2 दिवसाच्या नंतर तो वारला आणि नंतर त्याच्या घरी गेल्याच्या नंतर मला कळलं 4 ते 5 दिवसाच्या नंतर तो वारलेला आहे. नंतर मी अंदाज लावला की कमीत कमी 2 ते 4 दिवस झाले वारलेला होता आणि तो याला दिसला. आणि तो वारला कसा माहिती आहे, तो त्याच्या शेतात गेला होता झोपल्याला आणि झोपल्या जाग्यावर त्याला कुणीतरी त्याच गावातल्याने कुऱ्हाडीनं तोडून मारलं होतं. अशा पद्धतीनं तो मेला होता. याचं एकदम शरीर थंड पडलं, याने आम्हाला फोन करून सांगितलेलं होतं आणि या त्याच्या गावाला निघून गेला. तर ही होती आजची घटना. ही जर घटना तुम्हाला आवडली असेल, कथा आवडली असेल, कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी रिअल स्टोरी, रिअल इन्सिडेंट असेल तर तुम्हाला आता स्क्रीनवर एका दिसत असेल, आता नाही दिसलं तर समोर येईल, एक बारकोड असेल इंस्टाग्रामचा, त्याच्यावर तुम्ही स्कॅन करून मला SMS करू शकता. तुमची स्टोरी मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. खूप काही असे मुलं असतात जे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्या आईवडिलांना, आपल्या गावाला, आपल्या घराला सोडून लांब कुठंतरी चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतात. पण कधीकधी काही वेळेस काही मुलांसोबत काही अशा घटना घडतात की त्यामधून तो मुलगा एकतर आपलं मानसिक संतुलन बिघडवतो, नाहीतर आपलं पूर्ण आयुष्य खराब करून टाकतो.
तर आज एका रघु नावाची कथा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि या कथेमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते एवढं भयानक आहे आणि एवढं खतरनाक आहे. जर ऐकायचं असेल तर रात्रीला ऐकू नका. तसं तर हा व्हिडिओ रात्रीलाच अपलोड होतो आहे, पण रात्रीला ऐकायची मजासुद्धा तशीच आहे. तर आता उशीर न करताना या कथेला आपण सुरुवात करूयात. पण त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही आपल्या या कथेला आवडत असेल, म्हणजे कथेला रिस्पॉन्स चांगला अरे यार काय बोलतो आहे मी, म्हणजे तुम्हाला आपल्या या चॅनलवरच्या कथा आवडत असतील किंवा फुल टू मनोरंजन होत असेल ना, तर माझं एक इंस्टाग्राम पेज आहे, त्या पेजलासुद्धा थोडंसं सपोर्ट करा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो किंवा माझ्या पेजचा जो बारकोड आहे तो इथं ना ते या कोपऱ्यामध्ये कोण्यातरी एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. प्लीज त्याला स्कॅन करून मला फॉलो करा आणि थोडासा सपोर्ट दाखवा, कारण मी तिथेसुद्धा तुमच्या मनोरंजनासाठी फुल तयारी करून ठेवणार आहे. म्हणजे की तिथंसुद्धा चांगले चांगले व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि वाटलंच तर भविष्यामध्ये मी काही अशी प्लॅनिंग केली आहे की ती प्लॅनिंग म्हणजे असा एक एक्सपेरिमेंट म्हणून की जे हॉरर ठिकाणं असतात, जे लोक म्हणतात की या ठिकाणावर भूतं आहेत, या ठिकाणावर आम्ही असं ऐकलं, या ठिकाणावर तसं ऐकलं आहे, तर तिथं आम्ही जाऊ बघणार आहेत. आणि तिथं गेल्याच्या नंतर बघणार की खरंच इथं तसल्या प्रकारचं काही आहे का. आणि जर तुमच्या आसपास असं एखादं ठिकाण आहे की लोक जिथं म्हणतात की बाबा इथं गेल्याच्या नंतर आम्हाला असा आवाज आला, आम्हाला तसा आवाज आला, इथं भूत आहे, तिथं जाऊ नये, असं नाही तसं नाही, तर तुम्ही ते ठिकाणसुद्धा मला सांगू शकता किंवा त्याचं लोकेशनसुद्धा मला तुम्ही पाठवू शकता. मी तिथं जाऊन बघण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे हा एक प्लॅन आहे. प्लॅन सुरू केल्याच्या नंतरचा हा प्रश्न आहे. तर आता हे थोडंसं साईडला ठेवूयात आणि आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात. तर एक रघु नावाचा मुलगा असतो. तो आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्या आईवडिलांना सोडून, आपल्या घराला सोडून, आपल्या गावाला सोडून पुण्यामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेलेला असतो. आता बघा, एक माणसाचं वय असतं, त्या वयामध्ये माणसाला असं वाटतं की कोणीतरी व्यक्ती आपल्या जवळ पाहिजे, कुणाचं तरी आपल्याला प्रेम हवे, ज्याच्या कुशीमध्ये बसून त्याच्या छातीला आपलं डोकं टेकवून आपले जे काही दुःख आहेत, जे काही यातना आहेत त्याला सांगाव्यात आणि त्याचं प्रेम आपल्याला भेटावं. आता काही नासमज लोक म्हणतील की याच्यामध्ये बहीण, आई, बाप हे पण येऊ शकतात, पण नाही. छाती तिसऱ्याचीच असली पाहिजे, जे की आपली बहीणही नसली पाहिजे, जे की आपली आई नसली पाहिजे, जे की आपला बापही नसला पाहिजे, कारण की त्या छातीपाशी थोडे वेगळंसुद्धा फील आलं पाहिजे. असं एखादं माणूस पाहिजे असं माणसाला वाटतं. एक तसा वयाचा पर्टिक्युलर टाईम असतो आणि तो टाईम ना इतका खतरनाक असतो की त्या वयाच्या टायमामध्ये, म्हणजे त्या वयामध्ये माणसाला प्रत्येक वेळेस त्या गोष्टी डोक्यामध्ये येत असतात आणि माणूस फक्त शोधत असतो की कुणी ना कोणीतरी भेटायला पाहिजे, कुणी ना कोणीतरी भेटायला पाहिजे. तर तसं रघुचं वय होतं. म्हणजे सरळ बोलायचं म्हणते 23 ते 24 वर्षे त्याचं वय होतं आणि तो आपलं कॉलेज पूर्ण करण्यासाठी आपल्या गावापासून दूर पुण्यामध्ये शिक्षण शिकत होता. तसं तर तो हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याच्या ज्या कॉलेजमध्ये तो जायचा शिकण्यासाठी, तिथं जितक्या पण मुली होत्या त्यांची ओळख ऑलरेडी दुसऱ्या मुलांसोबत होती आणि ज्यांची ओळख नाही आहे त्यांची ओळख त्यांच्या खानदानामध्ये असेल किंवा कोणी. सरळ सांगायचं म्हणजे कसं माहिती आहे का, रघुला अशी एकही मुलगी सापडली नाही जी की सिंगल आहे, म्हणून रघु आपला सिंगलच मेला. आता याच्या मनामध्ये तीव्र इच्छा, पण भेटायला कुणी नाही आहे. त्याचं कॉलेज चालू, त्याच्या सगळ्या मित्रांना गर्लफ्रेंड, प्रियसी सगळेजण बोलत आहेत, हा एकलाच असा. याला असं विचलित व्हायला लागलं, याचं मन असं भटकायला लागलं. पण त्याच्या कॉलेजमध्ये अर्ध कॉलेज झाल्याच्या नंतर एक ॲडमिशन येतं जिचं नाव गीता असं असतं आणि ती मुलगी ॲडमिशन घेते त्या कॉलेजमध्ये. अर्ध्या कॉलेज संपल्याच्या नंतर, म्हणजे अर्धा सिलेबस संपल्याच्या नंतर तिचं ॲडमिशन होतं आणि ते कसं होतं काही अंदाज लागत नाही. अचानक तसं शक्य नाही, पण कुणाच्या तरी ओळखीनं तिचं ॲडमिशन तिथं झालेलं असतं, कारण की एमर्जन्सीमध्ये तिचे जे वडील असतात त्यांचं ट्रान्सफर पुण्यामध्ये होतं आणि एमर्जन्सीमध्ये तिला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. तर याला समजलं नाही, पण ती जी मुलगी होती गीता नावाची, ती रघुच्याच क्लासमध्ये येऊन बसली आणि ती तिथं आल्याच्या नंतर जेव्हा रघुने तिला सुरुवातीला बघितलं त्यावेळेस रघुच्या काळजातले जे ठोके असतात त्याचे डुकडुक करायला लागले. त्याच्या काळजामध्ये प्रेमाच्या घंट्या वाजायला लागल्या, कारण की त्यांच्या क्लासमध्ये ती एकमेव अशी मुलगी होती जी की
अर्ध्या कॉलेज संपल्याच्या नंतर आलेली होती आणि नवीन होती. तिची सध्या कोणाकडेच ओळख नव्हती आणि रघुने असं ठरवलं होतं, रघुच्या मित्रांनी ठरवलं होतं की या मुलीसोबत आता रघुची ओळख करून द्यायची आणि रघुचं जे रिलेशन आहे ते या मुलीपासून सुरुवात करायचं. आणि रघुने सुद्धा स्वप्न सजवले होते की आपणसुद्धा या मुलीसोबत आपलं रिलेशन कॅच करायचं. मग ॲडमिशन झालं, ती मुलगी कॉलेजात यायला लागली, क्लासमध्ये बसायला लागली. त्या मुलगी एवढी शांत की ती कोणाच मुलीला बोलत नव्हती, नाही कोणा मुलाकडे बघत होती. आता 8 ते 15 दिवस होतात आणि 15 दिवसाच्या नंतर तिचं लक्ष रघुकडे जातं आणि ती रघुकडं पाहिल्याच्या नंतर कम्प्लिटली 5 ते 6 सेकंद रघुकडे एकसारखे बघते आणि रघुसुद्धा तिच्याकडं 5 ते 6 सेकंद एकसारखा बघतो. त्यावेळेस रघुच्या मनामध्ये इतक्या खतरनाक पद्धतीनं लाटा उमटायला लागल्या की रघु त्या लाटांना दाबूच शकला नाही. तो एवढा जास्त खुश झाला की त्या क्लासमधून तो उठला आणि अक्षरशः बाहेर गेला आणि आपल्या मित्रांना सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालं आहे, ती मुलगी मला आवडते फार आणि मला तिच्यासोबत रिलेशन बनवायचं आहे. आता काय माहीत कसं काय चमत्कार झाला, पण त्या मुलीनं रघुकडं बघितलं आणि त्या मुलीच्यासुद्धा चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि रघुने तिच्याकडे बघितलं आणि रघुच्यासुद्धा चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि रघुला आणि त्या मुलीला असं वाटलं की एकमेकांना आम्ही लाईक करतो आहे. अशा प्रकारची अंडरस्टँडिंग त्या दोघांच्यामध्ये झाली आणि दोघांना कळलं की नेमकं काय आहे ते. आता ती जी मुलगी 15 दिवसापासून त्या कॉलेजमध्ये येत होती, क्लासमध्ये बसत होती, पण कुणाकडे बघत नव्हती, नाही कुणाला बोलत होती. तर अजून 15 दिवस होतात. हळूहळू यांचं बघणं थोडं जास्त होत जातं, त्याच्यासोबत यांचं बोलणंही होत जातं आणि बोलणं एवढं समोर जातं की यांची चांगल्या पद्धतीची मैत्री होते. आणि रघुने एक दिवस तिला विचारलं की तू जेव्हा कॉलेजमध्ये आली होतीस त्यावेळेस तू कुणाकडेच बघत नव्हतीस, हसतही नव्हतीस, मग 15 दिवस तू अशी गप्प का होतीस? त्यावर तिनं उत्तर दिलं की माझे जे वडील आहेत त्यांचं प्रमोशन म्हणजे त्यांचं ट्रान्सफर अचानक झालं आणि मला ते अजिबात आवडलं नाही आणि तिथं राहण्यासाठी तिथला जो एरिया होता तो तेवढा व्यवस्थितशीर नव्हता. त्यामुळं मला इच्छा नसताना मला इथं यावं लागलं आणि मला वाटत होतं की काय प्रत्येक वेळेस कॉलेज बदलायचं, प्रत्येक वेळेस माणसं, प्रत्येक वेळेस नव्या ओळखी, फार थकली आहे मी आणि हे एक लास्ट ट्रान्सफर होतं माझ्या वडिलाचं, त्यामुळे हे घेणं खूप गरजेचं होतं कारण इथून समोर आता आम्ही कोणीकडे जाणार नाही. पण मला ना आपल्या पूर्ण क्लासमध्ये तुम्हाला खूप छान वाटलास, तुझा स्वभाव, तुझं बघणं, तुझं राहणं, तुझं बोलणं, तुझं टॅलेंट. कारण की रघु त्याच्या क्लासमध्ये हुशार होता, तरीला तो फार जास्त म्हणजे त्याचं वागणं डिसेंट वाटलं, त्यामुळे ती रघुकडं बघितलं आणि तिथून असं काय झालं काय माहीत आपली मैत्री झाली असं तिने सांगितलं. मग काही वेळाच्या नंतर त्यांचं जे फ्रेंडशिपवालं रिलेशन आहे ते लवशिपवाल्या रिलेशनमध्ये झालं. आता बघा काही लोक म्हणत असतील की फ्रेंड्स वेगळे असतात, लवशिप वेगळी असते, पण भाऊ आमच्या पुस्तकामध्ये ना ज्या मुलीसोबत तुमची फ्रेंडशिप आहे ना आणि तुम्ही म्हणता ना की माझी याच्यासोबत फ्रेंडशिप आहे त्याच्या पलीकडे काही नाही, अरे गप्रे मळक्या, मुलगा आणि मुलगी कधीच फ्रेंड्स नाहीत होऊ शकत, कधीच नाही. बाहेर होत असतील पण आमच्या कॅटेगरीमध्ये होत नाहीत, आमच्या भागामध्ये अजिबात होत नाहीत. जो मुलगा एखाद्या मुलीसोबत फ्रेंडशिप करतो त्याच्या मनामध्ये 80% काळं असतं आणि त्या मुलीच्या मनामध्ये 70% काळं असतं. कसं असतं ना, मेंटली, फिजिकली आणि इमोशनली ह्या 3 गोष्टी असतात ज्याच्यामध्ये जो मुलगा परफेक्टली एखाद्या मुलीला सपोर्ट करतो ती त्याच्यासोबत त्या पद्धतीचं नातं ठेवते. मी काय बोलतो आहे हे समजते ना तुम्हाला? समजत असेल तर आपली स्टोरी समोर ढकलूयात आणि नसेल समजत तर व्हिडिओला लाईक करा आणि इथूनच निघून जा. ओके, तर यांची लवशिपमध्ये झालं. लवशिपमध्ये झाल्याच्या नंतर दोघंजणं एकमेकावर खूप जास्त प्रेम करायला लागले. एवढं जास्त प्रेम की त्यांचे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना कळत नव्हतं की अरे इतकं जास्त प्रेम यांच्यामध्ये अचानक एवढं झालं कसं. आता दुसऱ्यांचे जे रिलेशनशिप होते ते 2-2 वर्ष 3-3 वर्ष ओल्ड होते तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एवढी अंडरस्टँडिंग नव्हती. पण या दोघांमध्ये एवढी अंडरस्टँडिंग आणि एवढं एकमेकाच्या मनातलं ओळखायचे की आजूबाजूचे कन्फ्यूज व्हायचे की अरे बापरे हे कसं शक्य आहे. मग काही दिवस होतात आणि काही दिवस झाल्याच्या नंतर जो रघु आहे तो अचानक कॉलेजला येणं बंद करतो आणि जी गीता आहे ती कॉलेजला येत असते. 4 ते 5 दिवस होतात आणि 5 दिवसाच्या नंतर 6व्या दिवशी गीता त्याच्या मित्राला बोलते की रघु का नाही आला.
तर त्यावेळी त्याचे मित्र म्हणतात की रघु त्याच्या कुणीतरी पाहुण्याच्या घरी गेला आहे आणि गेला त्या दिवशी फोन लागला होता, पण त्याच्यानंतर त्याचा कॉलसुद्धा आला नाही किंवा त्याचा कॉल लागतही नाही. आणि त्याच्या घरच्यांना विचारलं तर त्याच्या घरचेसुद्धा म्हणतात की कॉल आला नाही. 2 दिवस वाट पाहिली, तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या दिवशी 3 दिवस लगातार झाले. पोलीस त्याला शोधत आहेत, पण तो काय सापडत नाही. आता गीता कन्फ्यूज झाली की यार असं कसं अचानक झालं, म्हणजे तो असा कसा अचानक जाऊ शकतो. तिला ते इमोशनल ना ते आवरू शकली नाही. ती तिथं रडायला लागली की असं कसं, तो कोण्या गावाला गेला ते सांगितलं तरी असाल. म्हणजे ती तिच्या मित्राला फोर्स करायला लागली की बाबा कोण्या गावाला गेला तुम्हाला सांगितलं तरी असाल ना. तर त्यांनी सांगितलं की नाही, रघुने फक्त एवढं सांगितलं की मी गावाला जातो आहे, थोडं थांबून फोन करतो, आणि फोन ठेवला. त्याचा फोन स्विच ऑफ आला. त्याच्यानंतर ती गीता एवढी रडती की तिला कळत नाही की नेमकं काय करावं आणि काही नाही. एक दिवस त्या कॉलेजमध्ये ती त्या गार्डनमध्ये बसून रडते कॉलेज सुटेपर्यंत. जेव्हा कॉलेज सुटलं त्यावेळेस रघुचे जे मित्र आहेत, त्यांच्या ज्या GF मैत्रिणी आहेत, ते त्याच्यापाशी येतात, तिला उठवतात, नेतात घरी. तिच्या घरात तिला थांबवतात आणि तिला म्हणतात की तू काय कर, इथं थोडासा आराम कर, तू 1-2 दिवस कॉलेजला येऊ नको. ज्यावेळेस रघुचा आम्हाला पता लागेल ना त्यावेळेस आम्ही कन्फर्म तुला सांगून देईल. ही रडत रडत हो म्हणली. आता हिला कंट्रोल होत नव्हतं की बाबा माझा रघु गेला तरी कुठे. आत्ताच तर आमचं सगळं गणित चालू झालं होतं, आत्ताच तर आमचा भागाकार गुणाकार होऊ लागला, त्यातल्या त्यात आमचं डायरेक्ट पुस्तकच मोडून गेलं, पुस्तकच जळून गेलं. हिला राहावलं नाही ना. मग हिनं काय केलं, रघुच्या घरी जाण्याचा निर्णय केला आणि ती अक्षरशः घरी गेली. रघुचे आईवडील रडत होते, तपासण्या चालू होत्या, फोन चालू होते, सगळीकडे टेन्शनचा माहोल होता. आणि तिथं गेल्याच्यानंतर तिच्या आईवडिलाकडे बघितलं तर आईवडील फार रडू लागले. त्यावेळेस तिनं त्यांना विचारलं की रघु कुठं आहे. तर त्याचे रघुचे जे आईवडील होते पूर्णपणे कन्फ्यूज झाले की रघुला ही कशी ओळखली, ही आहे कोण. कसं असताना खेड्यातल्या माणसांसाठी एखादी मुलगी त्यांच्या मुलाबद्दल विचारायला जर घरी आली तर फार डिफिकल्ट होतं, म्हणजे फार वेगळं वाटतं. आणि सगळ्या गावाने बोंबाबोंब होते, अरे बापरे मुलगी आली, अरे बापरे मुलगी आली, अरे बापरे मुलगी आली. म्हणजे हे थोडं विचित्र. शहरामध्ये चालतं पण खेड्यामध्ये चालत नाही. तर ती खेड्यामध्ये आली होती. आता त्याचे आईवडील म्हणतात की काय माहीत कुठं गेला, तो सापडणं झाला, फोन लागणं झाला, पोलिसांनी खूप शोधलं पण सापडलं नाही. आता पुण्याच्या जवळ एक छोटंसं जंगल आहे. आता हे थोडंसं नंतर सांगतो तुम्हाला. तर ती गीता तिथून गेली. तिथून गेल्याच्या नंतर जी गीता आहे ती तब्बल 8 दिवस कॉलेजमध्ये आली नाही आणि 9व्या दिवशी कॉलेजमध्ये आली. आणि कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर तिनं जे आपलं ॲडमिशन केलेलं होतं ते तिनं काढून घेतलं. तिची हालत फार बेकार झाली होती आणि तिची हालत बघून तिचे जे मित्रमंडळी होते, रघुचे मित्रमंडळी, त्यांना अंदाजा लावला की बाबा हिला फार दुःख झालं आहे रघुचं आणि हिला इथं राहावं आहे. आणि तिनं ठरवलं की आपल्याला इथं राहायचं नाही. ती 9व्या-10व्या दिवशी पुण्यामधून निघून गेली. आता तिथून निघून गेल्याच्या नंतर रघु तब्बल 9 ते 10 दिवस फरार होता, म्हणजे दिसलाच नाही कोणाला, कुठं आढळलाच नाही. मग कम्प्लिटली 1.5 महिन्याच्या नंतर एक मुलगा पुण्यामध्ये एका जंगलाच्या रस्त्यावर निर्वस्त्र चालताना दिसला. आणि तो मुलगा ॲक्च्युली रघुच्या मित्राला दिसला. आणि जो तो मुलगा होता तो रघुच होता. तो तिथं गेला, त्याच्याजवळ त्याला धरलं, त्याला म्हणलं अरे रघु तू इथं काय करतो आहेस. पहिले तर त्याने त्याच्या अंगातलं वरचे जे काय कपडे वगैरे असतात ते त्याला घालायला दिले. आता रघुला माहीत नव्हतं की नेमकं हे चाललं आहे काय आणि हे कोण आहेत, कारण की त्याची पूर्ण बुद्धीनं भ्रष्ट झाली होती, त्याला काही कळत नव्हतं. मग त्याला रघुला उचललं, मित्राला याला फोन केला, घरी आणल्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केल्याच्या नंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की याला काय झालं, त्यावेळेस त्याच्या घरच्याच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर म्हणले की याच्या अंगामध्ये अजिबात रक्त नाही आहे आणि याच्या अंगामध्ये एक वनस्पती आहे, एक झाड आहे, त्या झाडापासून एक केमिकल तयार होतं आणि ते केमिकल याच्या शरीरामध्ये आहे. म्हणजे रक्त आहे पण त्याच्यामध्ये मिक्स काहीतरी आहे जे की नसायला पाहिजे. आणि त्याच गोष्टीमुळं जे रघुची शरीरातले जे काम करणाऱ्या क्रिया आहेत, डोकं आहे, मेंदू आहे, बुद्धी आहे, ते सगळं काही बंद पडेल आहे. त्यामुळे याला काहीही आठवत नाही आणि याला काहीच कळतसुद्धा नाही.
मग हे म्हणले की असं कसं शक्य आहे, मग ते केमिकल कोणतं आहे ते तरी बघा. डॉक्टरांनाही कळना की नेमकं केमिकल आहे तरी कोणतं. आता विचित्रच प्रकार आहे ना, त्याच्या शरीरामध्ये जी बिमारी डॉक्टरांना आढळली होती ती या अगोदर कधीच आढळली नाही. बघा, कोणाच्या रक्तामध्ये जर एखादं विष असेल तर रक्त घट्ट होतं, माणूस मरतो, किंवा दुसरा काही पदार्थ असेल तर तेव्हाच ओळखू येतो की हे आहे आणि त्याच्यामुळे याचा कार्यक्रम होतो. पण डॉक्टरांना काही समजतच नव्हतं की नेमकं हे आहे काय म्हणून. डॉक्टरांना फक्त एवढं माहिती होतं की याच्या शरीरामध्ये जे ब्लड आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स आहे आणि ते आपल्याला ओळखू येत नाही. त्याचं उपचार म्हणून फक्त असाच की याच्या शरीरामधलं पहिले तर पूर्ण ब्लड बाहेर काढायचं आणि न्यू ब्लड याच्या शरीरामध्ये टाकायचं, तेव्हा कुठंतरी हा जाग्यावर येईल. नाहीतर हा जाग्यावर येणे शक्य नाही आहे आणि हा कमीत कमी 10 ते 15 दिवसामध्ये मरून जाईल, असं डॉक्टरांनी म्हणलेलं होतं. आणि त्याच्यासाठी फार खर्च येणार होता. पण ते म्हणतात ना की आपल्या पोटच्या लेकरासाठी किती जरी खर्च आला, किती जरी पैसा आला आणि किती जरी पैसा वाया गेला तरी कोणाला शीन येत नाही, फक्त पाहिजे आपलं लेकरू. मग रघुचे आईवडील म्हणले, बाबा येऊ द्या, काय खर्च यायचं ते तुम्ही तुमचा उपचार करा, आम्हाला आमचा मुलगा द्या. तर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. ते रक्त रिसायकल करण्याचा प्रयत्न चालू केला. त्याच्या अंगातलं पूर्ण खराब रक्त बाहेर काढल्यानंतर चांगलं रक्त चढवलं. त्याच्यानंतर तो रघु कम्प्लिटली 3 दिवस बेहोश होता. त्याला काही कळत नव्हतं, तो उठतही नव्हता. आणि 3 दिवसाच्या नंतर जेव्हा त्याला जाग आली त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर त्याची आई बसलेली होती. आणि तो जेव्हा त्याच्या आईकडे बघतो त्यावेळेस तो अक्षरशः रडतो. त्याच्या डोळ्यामधून भळाभळा पाणी येतं. त्याची आई त्याच्याजवळ पळत येते, त्याचं डोकं चोंबाळते, त्याचे अश्रू पुसते. त्याला म्हणते की बाळा रडू नको, काय झाले तुला रडायला. त्याला बोलता येत नव्हतं, पण तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. आणि तो एवढा जास्त रडत होता की खूप खूप जास्त. तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला खूप रडणं येत होतं. डॉक्टरांनी तिथं आले आणि त्याला इंजेक्शन वगैरे दिले आणि त्याला शांत केलं की बाबा आता सध्या तू या कंडिशनमध्ये नाही आहेस रडण्याच्या, डोक्याला टेन्शन घेण्याच्या, नेमकंच तर तू जाग्यावर येतो आहेस. मग त्याच्यानंतर कम्प्लिटली 4 दिवस परत तो जागेवर आला नाही. 4 दिवसाच्या नंतर तो थोडासा स्टेबल झाला. तो उठून बसू लागला. किचनमधला आवाज आहे, सॉरी. तर तो उठून बसला. उठून बसल्याच्या नंतर त्याला त्याचे मित्र भेटायला आले, आई भेटायला आली, सगळेजण भेटायला आले. आणि रघु तिथं बसलेला. सगळेजण अभिनंदन बोलत आहेत, रघुच्या अवतीभोवती बसत आहेत. आता ना इथून खतरनाक पार्ट चालू होतो. आतापर्यंत सगळं काही सुरळीत होतं, पण इथून ना एकदम डेंजरस आणि एकदम खतरनाक पार्ट चालू होतो. आता त्याच्या मित्रांमध्ये ना एक जण म्हणतो की रघु तू जेव्हापासून गायब झाला ना तेव्हापासून गीताची अवस्था फार बेकार झाली होती. आणि ती गीता आपलं कॉलेज सोडून गेली आहे. तिचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर आम्हाला दे, कारण की तिचा सुरुवातीचा नंबर लागत नाही आहे. आम्ही त्याला फोन करून सांगतो की तू खूप बरा आहेस. असं म्हणल्या रघु फार भ्यायला लागला. असा वागायला लागला की रघुनं जसं की एखादं भूत पाहिलंय. असं बोलायला लागला की रघु आपल्या मरणारा जवळ बघतोय. तो आपल्या मित्रांच्या पाया पडायला लागला. त्यांना म्हणायला लागला की तुम्ही जे म्हणसाल ते मी करायला तयार आहे, पण त्या माणसाचं नाव घेऊ नका, त्या बाईला माझ्या जवळ आणू नका. त्या बाईचा मला चेहराही पाहायचा नाही आणि ती बाईच नाही आहे. ते एक असा प्रकार आहे जे माझं आयुष्य घेण्याच्या पाठीमागं होतं. आता लोकांना काय कळणार नेमकं रघु काय बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि हा का भीतोय म्हणून. रघु म्हणला की तू मला नावच नका काढू. 1 महिना होतो, 2 महिने होतात. त्याच्यानंतर रघु पूर्णपणे स्टेबल होतो आणि रघुला कन्फर्मेशन होतं की आता मी सेफ आहे. त्यावेळेस रघु आपल्या घरी जेवत असतो आणि जेवता जेवता आपल्या आईवडिलांना म्हणतो की माझी जी ही पूर्ण हालत झाली आहे, माझं जे हे पूर्ण शरीर खराब झालं होतं, माझ्या शरीरातलं हे जे रक्त खराब झालं होतं, याच्या पाठीमागं एक खूप मोठं कारण होतं. आणि ते सगळं ना माझ्या डोळ्यासमोर झालं होतं आणि मी ते कधी बघितलंही नव्हतं आणि इच्छाही नाही तसं काही बघण्याची पुन्हा. आणि मी असं देवाकडे प्रार्थना करतो की असं कुणासोबतही होऊ नये. आता रघुची आई, रघुचे वडील, रघुची एक बहीण होती, ती रघुकडं असं एकसारखं बघायला लागले की नेमकं झालं काय. आतापर्यंत त्यांनी विचारलं नाही रघुला की तुझ्यासोबत झालं काय, तू असा का वागला. कारण की त्यांनी जेव्हा जेव्हा विचारलं तेव्हा रघु भ्यायचा.
पण यावेळेस रघु स्वतःने म्हणला की माझ्यासोबत जे झालं ना मी तुम्हाला सांगतो, कारण की बरेच दिवस झाले होते आणि तो आता स्टेबल झाला होता आणि त्याला खात्री पटली होती की आपला जीव आता धोक्यात नाही. आता रघु सांगायला सुरुवात करतो, मी जेव्हा कॉलेज शिकत होतो त्यावेळेस माझी ओळख एका गीता नावाच्या मुलीसोबत झाली होती. मला ती मुलगी फार जास्त आवडली होती, म्हणून मी तिच्यावर जीवापार प्रेम करायचो आणि तुम्हाला सांगणारसुद्धा होतो की मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. मला माहिती नव्हतं ती कशी आलती, कुठून आलती, का आलती, पण ती अर्ध कॉलेज झाल्याच्या नंतर तिने तिचं ॲडमिशन केलं होतं आणि ती फक्त माझ्याकडेच बघून हसत होती. आमच्या दोघांची लवशिप झाली. एकमेकावर आम्ही खूप जास्त प्रेम करायचो आणि आम्ही ठरवलं की या दिवशी आम्ही डेट करणार आहोत. म्हणजे त्या दिवशी आम्ही एकमेकांसोबत संभोग करणार आहोत आणि एकमेकांसोबत आम्ही विलीन होणार आहोत. तर ठरल्याप्रमाणे तिनं सांगितलं की तिला घेण्यासाठी तिच्या घरापुढे यायचं आणि त्याच्यानंतर आमचं ठरलं होतं की पुण्याच्या बाहेर एक छोटासा जंगल टाईप एरिया आहे, त्या एरियामध्ये एक छोटंसं घर आहे, ते मी तुम्हाला आजही दाखवू शकतो असं तो रघु म्हणला. त्या घरामध्ये जाऊन आम्हाला सगळं अरेंज करायचं होतं. तिचा एक चुलत भाऊ आहे, तो तिला आणि मला फुल सपोर्ट करत होता. तो म्हणत होता की कोणी कितीही विरोधामध्ये गेलं तरी मी तुमचं लग्न लावून देतो आणि त्यानेच तो बंगला पूर्णपणे बुक केला होता आमच्या फक्त दोघांसाठी. आम्हाला तिथं पूर्ण रात्र घालवायची होती आणि एकमेकासोबत टाईम घालवायचा होता. आता रघुला माहिती होतं की तिथं गेल्याच्यानंतर आपल्यासोबत रोमॅन्स होणार आहे, मजा होणार आहे, पण रघुला हे माहिती नव्हतं की हे तर फक्त वरची कवर आहे. तर रघुला एक्साइटमेंट इतकं जास्त होतं की रघुने विचार कुठलाही केला नाही आणि रघु हो म्हणला. निघता त्याच्या मित्राचा त्याला फोन आला आणि रघुने गडबडीमध्ये असं सांगितलं की मी कोणीतरी गावाला जातो, मी तुला 5 मिनिटांनी फोन करतो. त्यावेळेस फोन जेव्हा ठेवला त्यावेळेस गीताने त्याच्याजवळचा फोन घेतला आणि स्विच ऑफ केला. जेव्हा मी गीताला विचारलं की तू माझा फोन स्विच ऑफ का करते, घरचे माझ्या ओरडतील, तर गीता म्हणली की बघ आपल्या दोघांच्या मधात कोणीही आलं नाही पाहिजे, ही आपली नाईट आहे, आपण या पूर्ण नाईटमध्ये एन्जॉय करायचं, फक्त तू, मी आणि आपण, आपल्या फिलिंग्स. रघु तिच्या होममध्ये होम मिसळून निघाल्याच्या नंतर याच्यावर गेलो म्हणे, आम्ही त्या बंगल्यावर गेलो. तर बंगला फार मधात होता, इतका मधात की बघायचं काम नव्हतं, खूप जास्त मधात होता. तिथं जाण्यासाठी आम्ही मोटरसायकलवर कमीत कमी पाऊण घंटा आत गेलो आणि तो रस्ता पूर्णपणे पाऊल वाटेचा रस्ता होता, गाडी रस्ताही नव्हता आणि पाऊण घंटा मोटरसायकलनं गेल्याच्या नंतर परत अर्धा तास आम्ही चलत मधात गेलो. दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं, पूर्ण काळा पसरलेला होता. रात्रीचे किरकिडे ओढत होते, आकाशामधला जो चंद्र आहे तो स्पष्टपणे दिसत होता, पण त्या जंगलामध्ये कोणीही दिसत नव्हतं. असं वाटत होतं की त्या पूर्ण जंगलामध्ये मी आणि गीताच आहे. असं कधीच नाही वाटलं की तिथं एखादं जनावर आहे किंवा ते येऊन आपल्याला काय करेल, धावेल, असं काहीच नाही वाटलं. मग गीता आणि मी जेव्हा त्या बंगल्यामध्ये गेलो तर त्या बंगल्यामध्ये सगळीकडं कॅन्डल लावलेल्या होत्या, सगळीकडं, आणि एका सेंटरमध्ये एक बेड ठेवलेला होता. त्या बेडवर पूर्णपणे फुलं टाकलेली होती, म्हणजे सजवलेला होता जसं की कोणाची सुहागरात्र आहे. आता ते पाहिल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये खूप जास्त तळमळ व्हायला लागली, कारण की मी लग्नाच्या अगोदरच हे फील करत होतो की गीता आणि मी तिथं असा कार्यक्रम करणार आहोत. तर तिथं गेल्याच्या नंतर तिनं मला डायरेक्टली जवळ ओढलं आणि जे नाही करायचं ते करायला सुरुवात केली. जरासाही उशीर न लावता आम्ही एकमेकाच्या शरीरावरचे कपडे काढले आणि एकमेकांच्या शरीरामध्ये विलीन झालो. इतका विलीन झालो की मला काहीच कळलं नाही आणि तेवढ्यामध्ये जोपर्यंत मला समजेल तोपर्यंत माझे हात, माझे पाय बांधलेले होते आणि मला एका भिंतीला लटकवलेलं होतं आणि समोर ज्या जाग्यावर पलंग होता ठेवलेला त्या जाग्यावरचा पलंग काढून टाकलेला होता आणि त्या जाग्यावर मोठं चक्र होतं आणि त्या मोठ्या चक्रामध्ये एक चांदणी काढलेली होती. त्याच्या सेंटरला एक यज्ञ होतं आणि त्या चक्राच्या बाजूला जितके पण कोणे आहेत चांदणीचे, त्या प्रत्येक कोण्यावर लिंबू ठेवलेलं होतं आणि ते लिंबू मला असं वाटतं की
पूर्णपणे लाल झालेले होते आणि जी मधात ते यज्ञ होतं त्या यज्ञाच्या साईडला ती गीता बसलेली होती आणि पूर्णपणे निर्वस्त्र, पूर्ण केस खुले सोडलेले. तिच्या नाकामध्ये एक खूप मोठी नथनी होती, हातामध्ये छोटासा चाकू होता आणि ती मोठमोठ्याने मंत्र वाचत होती. जो रघु होता तो सुद्धा निर्वस्त्र त्या भिताडाला लटकलेला होता, पण त्याला त्रास होत होता. एवढा त्रास त्याला होत होता की त्याला कळत नव्हतं की नेमका तो त्रास होतोय तरी कसा. त्याला असं वाटत होतं की त्याचं कुणीतरी पोट फाडतंय, कुणीतरी पायावर चाकूंचे वार करतंय, कुणीतरी त्याच्या डोक्यामध्ये खिळे टोचतंय आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यासमोर ती गीता एक मोठ्या भावल्यासोबत तसं करत होती. सेम ती फिलिंग, ते त्रास रघुला होत होता आणि रघु जोरजोरात ओरडायला लागला, चिरकायला लागला. तेवढ्यात गीताच्या पाठीमागून एक पुरुष आला आणि तो पुरुष दुसरा कोणीही नव्हता, गीताचा तो चुलत भाऊ होता जो यांना सपोर्ट करायचा. तो गीताच्या समोर येतो आणि बसतो आणि गीता काही मंत्र वाचते. तेवढ्यात तो त्याच्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढतो आणि तिच्यासमोर झोपी जातो. गीता मंत्र वाचायला लागली. जसं जसं मंत्र ती वाचत होती तसं तसं रघुच्या शरीरामध्ये, रघुच्या ज्या नसा आहेत त्याच्यामध्ये काहीतरी हालचाल व्हायला लागली. रघुला असं वाटायला लागलं की कुणीतरी त्याच्या नसांमधून त्याचं रक्त बाहेर काढतायत आणि रघुला बघता बघता अंधारी यायला लागली आणि सोबतच असं वाटतंय की एका हातामधून रक्त बाहेर जातंय आणि दुसऱ्या हातामधून काहीतरी त्या नसांमध्ये परत वापस येतंय. आणि जसं जसं याला तसं फील व्हायला लागलं तसं तसं ती जे गीता आहे आणि त्याच्यासोबतचा जो पुरुष आहे ते जेवढे देखणे होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त देखणे व्हायला लागले. बघता बघता रघु पूर्णपणे बेहोश झाला आणि तिथं रघुला काही समजलं नाही. इथपर्यंतच त्याला माहिती होतं. याच्यासमोर तो त्याच्या आईवडिलांना म्हणतो की याच्यासमोर काय झालं काय नाही मला माहिती नाही आहे आणि अचानक मी जेव्हा डोळे उघडले त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि तू माझ्यासमोर होती. एवढा सगळा प्रकार माझ्यासोबत झाला होता. आता ॲक्च्युली तिथं काय झालं होतं आता हे मी तुम्हाला सांगतो, कारण की कथेमध्ये हा एक छोटासा पार्ट आहे जो नाही रघु कॅरेक्टर सांगू शकतो नाही दुसरं कोणी सांगू शकतो, कारण की याच्यानंतर रघुलाही माहिती नसतं की याच्यासोबत काय झालं आहे आणि नाही दुसऱ्यांना. फक्त हे मला माहिती आहे कारण की स्टोरी माझी आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा रघु बेहोश पडला त्यानंतर रघुची जी आत्मा आहे ती आत्मा गीताने बाहेर काढली आणि तिला एका राक्षसाला विकण्याचा प्रयत्न केला. पण प्रॉब्लेम अशी होती की जो रघु होता त्याला जो मंगळ लागलेला होता तो मंगळ संपलेला होता आणि त्याच कारणामुळे त्याची आत्मा विकल्या गेली नाही आणि परत त्या गीताला त्याची आत्मा त्याच्या शरीरामध्ये टाकावी लागली. पण त्यावेळेस तिनं अशी काही तंत्रविद्या केली की त्या शरीरामधली जी आत्मा आहे तिला काहीच लक्षात न राहावं यासाठी, म्हणजे त्याची जी स्मृती आहे ती पूर्णपणे विस्कटवून टाकली. पण जो रघु आहे त्याच्यावर देवाची एवढी जास्त कृपा होती आणि तो देवाचं एवढं जास्त करायचा आणि तो कर्मसुद्धा खूप जास्त चांगले करायचा, त्या कारणामुळं त्याला त्याची स्मृती परत भेटली. पण ती जी गीता आहे तिनं जेव्हा असं केलं त्यावेळेस तिनं तिचं शरीर बदललं, तिचा चेहरा बदलला, मुखवटा बदलला आणि तिच्यासोबत जो पुरुष होता त्याचाही चेहरा मुखवटा बदलला. जवळपास ते दोघंजण जे होते चुलत भाऊ आणि गीता ते दोघंजण पती पत्नी होते आणि त्यांना एक श्राप होता. त्यांना असा श्राप होता की जोपर्यंत ते या पृथ्वी तलावावर आहेत तोपर्यंत ते माणसांना मारल्याशिवाय जगू शकणार नाहीत. आणि जी गीता आहे तिला प्रत्येक वेळेस नवीन माणसासोबत संभोग करावा लागेल तेव्हाच ती कुठंतरी जवान दिसेल, सुंदर दिसेल. आणि जर तिने असं केलं नाही तर ती खूप जास्त म्हातारी होईल आणि एकदम बेकार दिसेल, पण तिला मरण येणार नाही. आणि जो तिचा नवरा होता त्याला एक असा श्राप होता की त्याला गीतासोबत एखाद्या पुरुषानं केलेला जो संभोग आहे त्या पुरुषाच्या शरीरामधलं जे रक्त आहे ते त्याला चढवावं लागायचं आणि तसं जर त्याने केली नाही तर तो सुद्धा म्हातारा व्हायचा आणि तो सुद्धा एकदम बेकार दिसायचा, म्हणजे शरीरामध्ये काही अवसान राहणार नाही.
ताकद राहणार नाही, फक्त माथा राहून एका जागेवर पडून राहतील, मरण येणार नाही, पूर्ण शरीर मरल पण ते मरणार नाहीत, अशा पद्धतीचा त्यांना श्राप होता. आणि हा श्राप या कारणामुळे होता कारण की ज्या गावामध्ये गीता राहायची त्या गावामध्ये गीता प्रत्येक पुरुषाकडं आकर्षित व्हायची आणि ती तिथं जे नाही करायचं ते करायची. आणि गीता या काळातली नव्हती, गीता फार जुनी होती आणि त्या काळामध्ये एका चांगल्या महाराजानं तिला श्राप दिला होता की तुझ्या अंगामधलं जे हे भोग आहे ना, तुझी जी भूक आहे ही कधीच मरणार नाही. मी तुला अमरत्वेचा श्राप देतो आणि त्याच्यामध्ये एक असा श्राप ॲड करतो जोपर्यंत तू दुसऱ्या परपुरुषासोबत संभोग करत राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील शरीरातून. आणि ज्या दिवशी हे करणं बंद करशील त्या दिवशी तू जमिनीवर अशी पडून राहशील पण तिथंच सडून राहशील, बेकार राहशील. आणि तुला जर तुझं जीवन सुखी करायचं असेल तर तुला प्रत्येक वेळेस 5 वर्षामध्ये प्रत्येक वेळेस एका नवीन पुरुषासोबत संभोग करावा लागेल आणि त्यासोबत त्या पुरुषाचं रक्त याला द्यावं लागेल. आणि तो पुरुष त्याला मंगळ लागलेला असावा. जर मंगळ लागलेला नसेल तर तो तुझ्या काहीच कामाचा नाही, तुला दुसरा शोधावा लागेल. तर हे एक बॅक स्टोरी होती या स्टोरीची. तर या स्टोरीमधून आपल्याला नेमकं शिकायला काय भेटतं बघा. या स्टोरीमध्ये मी जे काही सांगितलं ना ते थोडंसं काल्पनिक होतं, बट या स्टोरीमध्ये एक गोष्ट फार जास्त शिकायला भेटते आणि ती गोष्ट आपण शिकली पाहिजे. आणि ती म्हणजे काय, आपण जेव्हा आपलं घर दार सगळं सोडून बाहेर शिकण्यासाठी जातो त्यावेळेस आगाऊ लफड्यामध्ये नाही पडायचं. कारण की एक अनोळखी व्यक्ती अनोळख्या शहरामध्ये कशा पद्धतीनं आपल्यासोबत ट्रीट करते ते आपल्याला माहिती नसतं आणि आपण इमोशनली इतकं जास्त तिच्यासोबत अटॅच होतो, इतकं जास्त की आपल्यालाच कळत नाही की आपलं ध्येय काय आहे, आपण या शहरामध्ये कशासाठी आलो आहेत आणि आपण करतोय काय. तर आता जर ही स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडं स्टोरी आलेली आहे नागपूर येथून आणि ही स्टोरी पोलीस खात्यामधून आलेली आहे. बघा, या स्टोरीमध्ये जे काही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे सेम तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि या स्टोरीमध्ये जे कॅरेक्टर आहे ते अगदी खरं आहे आणि ते आत्ता पण अजून पण त्या जाग्यावर आहे. बघा, नागपूरच्या बाहेर एक छोटीशी चौकी आहे आणि त्या चौकीमध्ये काही पोलीस काम करतात आणि त्याच पोलीस कामगारामध्ये 2 पोलीस असे होते ज्यांच्यासोबत हा अनुभव घडलेला होता. म्हणजे 2 नव्हते, त्याच्यामध्ये 2 जण होते. तर त्याच्यातला एकच पोलीसवाला तिथून निघून गेला होता आणि एक तिथंच होता. तर चौकी अशी आहे जी की चौकावर आहे, म्हणजे रोडवर आहे, बायपासवर. आणि तिथं जास्त करून काय अपघात होत नाही, तर पोलीसचं जास्त करून काय काम पडत नाही, त्यामुळं त्या जागेवर जास्त पोलीस नसतात. तर तिथं मॅक्झिमम 4 किंवा 5 असतात आणि रात्रीच्या वेळेस 1 किंवा 2 जणं असतात तिथं. तर एक जो होता ज्याचं नाव वैभव होतं आणि त्याच्यासोबतच एक दुसरा मित्र होता ज्याचं नाव विकी असं होतं. आता ही जी पूर्ण स्टोरी घडलेली आहे ही पूर्णपणे वैभवसोबत घडलेली आहे आणि जो विकी होता तो चौकीमध्येच बसलेला होता. आणि आता जी ही स्टोरी आहे ही मी तुम्हाला त्याच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन सांगणार आहे, जसं की माझ्यासोबत घडली अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, स्टोरी कितपत खरी आहे किंवा कितपत खोटी आहे हे तर मला माहिती नाही आहे, पण तुम्ही ही स्टोरी ऐकल्याच्या नंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही स्टोरी ऐकून कसं वाटलं. तिकून जशी मला पाठवली तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार मंडळी, माझं नाव वैभव आणि माझ्या मित्राचं नाव विकी असं आहे. आम्ही पोलीस खात्यामध्ये काम करतो आणि आमची ड्युटी एका अशा चौकीमध्ये आहे जिथं जास्त काही काम नाही आहे. आम्ही दिवसभर बसूनच राहतो आणि संध्याकाळची ड्युटी असेल तरीही आम्ही बसून आणि झोपूनच राहतो. तर अशीच आमची रात्रीची ड्युटी होती. त्यावेळेस हिवाळा चालू होता. रात्रीला आपापले स्वेटर घालून हँडग्लोव्ज घालून आम्ही ड्युटीवर निघालो होतो आणि ड्युटीवर आलोसुद्धा. आता तिथं जास्त काही काम नसल्यामुळं तिथं जे पोलीस होते ड्युटीवर बाकीचे ते सगळेजण घराकडे जाण्याचा निर्णय करतात आणि आमच्या 2 जणांना त्या चौकीवर थांबण्याचा ऑर्डर देतात. तसं माझ्यासोबत जो विकी होता तो नुकताच
जॉईन झालेला होता आणि मी जे होतो मला 2 ते 3 वर्ष झाले होते जॉईन होऊन आणि माझी जी पूर्ण ड्युटी होती गेल्या 1 वर्षापासून याच चौकीवर होती आणि मला माहिती होतं की इथं काम कसं करायचं आणि कसं नाही. पण जो विकी होता त्याला माहिती नव्हतं. तर आम्ही दोघंजणं तिथं निवांत त्या चौकीवर बसलो. मी आपला मोबाईल चाळत बसलो होतो आणि विकीसुद्धा काहीतरी खुटुलफुटूल करत बसला. आता त्याला भीती वाटत होती, त्याला झोपही येत होती. त्याला वाटत होतं जर झोपी गेला तर मी त्याला काय म्हणेल. पण मी त्याला म्हणलो की विकी तू झोपी जा, जेव्हा मला झोप येईल त्यावेळेस मी तुला उठवीन, त्यावेळेस तू इथं बस आणि नंतर मी झोपी जातो. असं आपण पाळीवाळी थोडासा पहारा देऊयात. मग तेव्हा विकी झोपी गेल्याच्या नंतर मी एकलाच तिथं बसलेला होतो. आता रात्रीचे 12 वाजले होते. त्यावेळेस आमच्या त्या चौकीमधला टेलिफोन वाजतो. दोघंजण मी तर जागीच होतो. विकी जागी झाला. विकी कॉल उचलतो तर तिकून एकही शब्द बोलत नाही, कुणीच बोलत नाही. विकी म्हणतो की साहेब कुणाचा तरी फोन आहे पण तिकून कोणी बोलत नाही आहे. मग मी विकीपाशी जातो, त्याच्या हातातला तो फोन घेतो आणि माझ्या कानाला लावतो. तर मला ऐकू येतं श्वासाचा आवाज. माणूस भिल्याच्या नंतर, जास्त पळाल्याच्या नंतर जसा दम येतो ना, तसला आवाज मला ऐकू आला आणि मी बोलायला लागलो की हॅलो, काय झालं, हॅलो हॅलो, कोण बोलते, काही अडचण आहे का. 2 ते 3 सेकंद तिकून काहीच रिप्लाय आला नाही. पण 2 ते 3 सेकंदाच्या नंतर एक रडका आवाज आला आणि त्या रडक्या आवाजामध्ये असं बोलण्यात आलं की साहेब माझी मदत करा, साहेब माझी मदत करा, नाहीतर मला हे राक्षस खाऊन टाकतील, साहेब माझी मदत करा. आणि तो आवाज एका स्त्रीचा होता. आता जो आवाज स्त्रीचा आल्याच्या नंतर जो विकी होता तो हरबळला आणि मला म्हणला की साहेब आता करायचं काय. मग मी फोन इथून मेन चौकीमध्ये फिरवला पण तिथं कोणी फोन रिसीव केलाच नाही. मग तिथून विकीला म्हणलं की विकी चाल आपण दोघंजणं जाऊयात आणि बघूयात. त्या बाईने ॲड्रेस दिला होता आणि त्या ॲड्रेसवर आम्ही दोघंजणं निघालो. आमच्यापाशी बाईक होती, नाही मोठी गाडी नव्हती. आम्ही बाईकवर बसलो आणि सरळ त्या ॲड्रेसकडं निघालो. जो विकी होता त्याने एक आपली रायफल घेतली, ती शोधी असते ना छोटी 2 छर्रेवाली, ती रायफल घेतली आणि मी आपली गाडी चालवत गेलो. आता त्या जो ॲड्रेस दाखवला होता तो काय फारसा लांब नव्हता, थोडासा जवळच होता. पण ते जे ॲड्रेस होता, ज्या जागचा ॲड्रेस होता ती जागा थोडीशी विचित्र होती. 15 किलोमीटरवर एक रस्त्याला टर्न आहे आणि त्या टर्नवर इतके जास्त ॲक्सिडेंट होतात की विचारता कामा नाही. म्हणजे या चौकीमध्ये जे पण काम करणार आहे त्याला फक्त तिथलंच काम येतं जेव्हा कुणाचा ॲक्सिडेंट होतो. आणि त्या रोडवर फक्त आणि फक्त त्याच जागेवर ॲक्सिडेंट होतो. आणि तिथं गेल्याच्या नंतर फार थोडंसं विचित्र वाटायला लागलं. मी विकीला म्हणलो विकी ॲड्रेस इथलाच आहे पण दूरपर्यंत काही दिसत नाही. तेवढ्यात विकीला एक दूर घर दिसतं जे शेतामध्ये बांधलेलं असतं आणि त्या घराला लाईट लावलेले असतात. आता त्या शेतामध्ये ना आजूबाजूला थोड्याशा केळी लावलेल्या होत्या, मोठमोठ्याल्या केळी होत्या. आता तिथं ना विचित्र प्रकार होता, म्हणजे आजूबाजूच्या कुठल्या शेतामध्ये केळी नव्हत्या आणि त्या शेतामध्ये केळी होत्या. तर हे दोघंजणं पळत गेले आणि त्या घरापाशी जाऊन उभे राहिले. घर काय फारसं मोठं नव्हतं, फक्त 2 ते 3 रूमा होत्या आणि पूर्ण ग्राउंड लेवल घर होतं, म्हणजे खालीच, वर एकही मजला नव्हता. आणि घराच्या बाहेर एक छोटासा लाईट होता जो की रस्त्यावरून दिसत होता. आता यावेळेस मी आणि विकी त्या घराच्या समोर जाऊन उभे राहिलो आणि तिथं पूर्णपणे शांतता पसरलेली होती. आजूबाजूला जरासंही वारं सुटत नव्हतं. वर बघितलं तर पूर्ण अंधार पडलेला होता. वरून थंडी वाजत होती. केळीचे जे झाडं आहेत ते पूर्णपणे भीतीदायक दिसत होते. आम्हाला काही सुधरत नव्हतं की नेमकं इथं चाललं आहे काय आणि नेमकं हे आहे तरी काय. विकीला म्हणलं विकी तुझी बंदूक काढ आणि हातामध्ये पकड, जर काही गडबड वाटली तर तू गोळीसुद्धा चलवू शकतोस. आता ते घराचा दरवाजा आहे ते थोडासा असा उघडलेला होता. आम्ही तो घराचा दरवाजा उघडला आणि एका रूममध्ये गेलो. सुरुवातीच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर त्या रूममध्ये सगळीकडं जाळं होतं. तिथं म्हणजे असं की समजा तुम्ही 2 ते 4 वर्ष कोण्या घरामध्ये जात नाहीत
त्यावेळेस त्या घराची जी परिस्थिती होते तशा प्रकारची त्या घराची परिस्थिती होती. तिथं काहीच ऐकू येत नव्हतं. यांनी जर पाऊल समोर टाकला तर त्या पावलाचा आवाजसुद्धा कानावर यायचा. इतकं खतरनाक तिथं असं वाटत होतं. आणि तिथं ना असं अलग फील होत होतं, जसं एखाद्या स्मशानामध्ये गेल्याच्यानंतर कसं माणसाला फील होतं एकदम धुकधुकी, तशा प्रकारचं अलगचं फील त्या घरामध्ये येऊ लागलं. जेव्हा आम्ही एक पाऊल पुढं टाकायचो तर त्या पावलाचाच आवाज आमच्या कानावर यायचा. आणि तो आवाज एवढा भीतीदायक वाटायचा जसं की कुणीतरी आमच्या पाठीमागं उभं आहे आणि आमच्यावर नजर ठेवून आहे. तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज आला आणि तो आवाज सेम तसाच आवाज होता जो आवाज मला टेलिफोनवर ऐकू आला होता. रडण्याचा आवाज, फुसफुस करण्याचा आवाज. आणि तो आवाज समोरच्या रूममधून येत होता आणि सेम तशाच पद्धतीनं ती स्त्री बोलतसुद्धा होती. साहेब, साहेब मला वाचवा हो. साहेब, मला हे राक्षस खाऊन टाकतील. साहेब, मला वाचवा. आता मी विकीला म्हणलं की विकी तुझी बंदूक तयार ठेव. मला जर काही झालं तर सरळ गोळी झाड, पण थांबू नको. मी हळूवार त्या दरवाजापाशी गेलो आणि दरवाजा थोडासा आत लोटला तर त्या रूममध्ये कुणीही नव्हतं, पण एका कोपऱ्यामध्ये कुणीतरी बसलेलं होतं. तिथं एक स्त्री बसलेली होती आणि तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. कुणीच नव्हतं तिथं, फक्त एक स्त्री होती आणि ती पण पूर्णपणे निर्वस्त्र होती. आपल्या टोंगळ्यामध्ये मुंडकं घालून अशी नाराज रडत रडत बसलेली होती. आणि आम्ही दोघंही जण त्या रूममध्ये गेलो आणि बघितल्याच्या नंतर आजूबाजूला बघितलं तर कुणीही नव्हतं. आणि ही सुद्धा रूम तशाच प्रकारे होती ज्या प्रकारे याच्या अगोदरची रूम होती. मी हळूवार त्या स्त्रीपाशी जाऊन उभा राहिलो तर जसा जसा तिच्यापाशी जात होतो तसं तसं मला दुर्गंध येत होता. असं वाटत होतं की एखादं मृतदेह इथं कुठंतरी सडलेला आहे आणि त्याची स्मेल मला येते. आता तुम्ही म्हणसाल की मला कसं माहीत, कारण की या अगोदर मी 1-2 केसेसवर गेलो होतो आणि तिथं मृतदेह सडल्याचा जो स्मेल असतो, जो वास असतो, तर कसा असतो मला माहिती आहे. त्याच कारणामुळं मी इथं असं बोललेलं आहे. तिथं गेलो. ती स्त्री आपल्या टोंगळ्यामध्ये मुंडकं घालून तिचे मोकळे केस सोडून बसली होती आणि रडत होती. आम्हाला स्पष्ट दिसत होतं की ती स्त्री पूर्णपणे निर्वस्त्र आहे. म्हणून मी विकीला म्हणलं की विकी तू सोबत चादर आणलेला आहे ना, ते घेऊन ये. विकी म्हणला की हां मी घेऊन येतो. विकी त्या रूमच्या बाहेर गेला, घराच्या बाहेर गेला. त्या गाडीवर जे चादर आम्ही ठेवलेलं होतं ते चादर त्याने उचललं आणि आलाच नाही. तो बाहेरच राहिला. कितीतरी वेळ झाला तो बाहेरच होता. आणि मी त्या स्त्रीपाशी गेलो, तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती स्त्री तिची मान वर करत नव्हती. मी तिला म्हणलो की बाई, भिण्याचं काहीही कारण नाही, आम्ही आलोयत. तुला कोण काय करत आहे आम्हाला सांग, आम्ही त्यांना एकदा क्लिअरली सांगू. ती स्त्री हळूवार आपलं डोकं वर करते आणि मला म्हणते की साहेब तुम्ही काहीच करू शकत नाहीत. मी म्हणलं का? ती परत म्हणली की तुम्ही काहीच करू शकत नाहीत कारण तुमच्या हातात काहीच नाही आहे. तुम्ही काहीच करू शकत नाहीत. मी म्हणलं तू सांग तर नेमकं झालंय काय? मग ती स्त्री हळूवार हसते आणि म्हणते तुम्ही एकदा वर बघा. मी हळूवार वर बघितलं तर जे छत होतं त्या घराचं, त्या छताला एक विचित्र प्रकारचा प्राणी लटकलेला होता. तो 4 पायानं छतावर लटकलेला होता, पण त्याच्या शरीरावर चमडीचा एकही डाग नव्हता, म्हणजे कातडं नव्हतं. त्याचे डोळे असे वाटत होते जसं की एखादी मांजर आहे, त्याला शेपूट होती. तो विचित्रपणाने वर अटकलेला होता आणि त्याच्या शरीरावरचं जे गळपट आणि चिकटपणा आहे तो माझ्या शरीरावर पडत होता. मला फार विचित्र वाटत होतं. मी खूप जोरात ओरडलो आणि मागं फिरलो आणि त्या रूमच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागलो, पण जाताच त्या रूमचा दरवाजा लागला. आणि जसा तो रूमचा दरवाजा लागला तसा माझ्या कानावर आवाज आला हसण्याचा. त्या स्त्रीच्या हसण्याचा आवाज आला. मी मागं वळून बघतो तर एक धिप्पाड स्त्री निर्वस्त्र उभी राहिली आहे आणि माझ्याकडे येते. ती ज्या प्रकारे उभी राहिली आहे त्या प्रकारे मी फक्त तिच्या छाती एवढा होतो. आणि ती सरळ उभी राहिल्याच्या नंतर माझ्यापेक्षा 1 हात उंच होती. माझी जी हाईट होती ती
म्हणजे 6 फूट 8 इंच हाईट होती माझी आणि ती स्त्री माझ्यापेक्षा एक हातभर उंच होती. ती बसल्या जागेवर जशी वाटत नव्हती तशी होती, म्हणून ती जशी उठली होती तशा प्रकारे ती मला वाटत होती. आणि ती जेच माझ्याजवळ आली आणि मला ती हात लावणारच की माझ्या पाठीमागं जो दरवाजा आहे तो थाळकर उघडा. तसा पाठीमागं बघितलं तर विकी होता. त्याच्या हातामध्ये चादर होती आणि तो मधात आल्याच्या नंतर मला विचारतो की साहेब, ती बाई कुठं आहे आणि तुम्ही असे का आहेत? कारण त्यावेळेस माझी जी अवस्था होती ती फार बेकार होती. मी वर्दी घातलेली होती, अंगामध्ये स्वेटर होतं आणि थंडी कडाक्याची पडलेली होती. पण तेवढ्या थंडीमध्ये माझ्या पूर्ण अंगाला घाम आलेला होता. माझे डोळे पूर्णपणे लाल बुंद झाले होते. मला बोलताही येत नव्हतं. माझे दात कडकडत होते. असं वाटत होतं की कुणीतरी मला असं कंट्रोल करतंय, कुणीतरी मला असं पकडलंय. इतकं भयानक पद्धतीने मला तिथं फील होत होतं. मी काही बोलण्याच्या याच्यामध्ये नव्हतो, काही सुमारास नव्हतो. विकीने माझा हात पकडला. पटकन मी घराच्या बाहेर आलो आणि बाहेर बघितलं तर पूर्ण मैदान, जे केळीचं शेत होतं तेही तिथं नव्हतं. पाठीमागं बघितलं तर तिथे एक घर, जे आम्ही बघितलं होतं ते आता पूर्णपणे साफ होतं. त्या घरामध्ये कुणीच नव्हतं, पण घर चांगलं होतं. असं वाटत होतं की एखाद्या शेतकऱ्याचं ते घर आहे आणि त्याला कुलूप लावलेलं आहे. दरवाजा देखील त्याचा उघडलेला नव्हता. मला आणि विकीला काहीच समजलं नाही. विकी पटकर गाडीवर बसला. मला म्हणला, साहेब पटकर गाडीवर बसा. आम्ही तिथून जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर चौकीवर आलो. चौकीवर आल्या आल्या आम्ही एक बॉटल पाणी पिलं. पाणी पिल्याच्या नंतर आम्ही विचार केला की हे नेमकं झालं काय, तर आम्हाला काहीच कळालं नाही. विकीने मला विचारलं की तिथं नेमकं झालं काय. मी त्याला सगळं सांगितलं की मी तिथं गेलो, त्या स्त्रीला उठवण्याचा प्रयत्न केला आणि ती उभी राहिली तर माझ्यापेक्षा हातभर उंच होती, पूर्णपणे निर्वस्त्र, अंगावर एकही कपडा नाही आणि वर छतावर लटकलेला एक विचित्र प्राणी होता, जसं की नरकातून आलेला एखादा राक्षस. आणि ते सगळं काय मला दिसलं. तेव्हा ते ऐकल्याच्या नंतर विकी म्हणला की साहेब, मला या अगोदर अशा गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती किंवा या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण तिथं तुमच्यासोबत जे झालं आहे आणि माझ्यासोबत जे झालं आहे हे बघून मला 100% खात्री पटली की ह्या गोष्टी असतात. कारण की ज्या वेळेस विकी तिथून आला होता आणि विकी तिथं गेला होता त्यावेळेस तिथं केळीची बाग होती, घर घाणेरडं होतं. पण विकी जसा तिथून निघाला, घरामध्ये गेला, दरवाजा उघडला, साहेबाला भेटला, त्या क्षणापासून सगळं चेंज झालं होतं. आणि त्या दिवसापासून रात्रीला असा कोणताही कॉल त्यांना नंतर आलेला नाही आहे आणि याच्या अगोदरही तसं कोणतीच त्यांच्यासोबत अनुभव घडलेला नाही. पण जे घडलं ते फार भयानक घडलं. हा होता त्यांचा अनुभव. भयानक असे पण अनुभव घडू शकतात. मला पण या गोष्टींचा ना फारसा विश्वास नव्हता, पण मागं काही गोष्टी झाल्या ज्याच्यामध्ये विश्वास करावा लागतो. ज्यांना मला माहिती आहे, ज्यांचा विश्वास नाही आहे ते म्हणतात की नाही असं काही नसतं म्हणून. पण भाऊ, ज्यांच्यासोबत घडतं त्यांनाच कळतं. मंडळी, एक डॉक्टर होता ज्याचं नाव प्रकाश असं होतं आणि तो शिर्डीमध्ये एका हायटेक हॉस्पिटलमध्ये काम करायचा. आता त्या हॉस्पिटलमध्ये काही मेन डॉक्टर्स होते. त्या डॉक्टरांच्या लिस्टमध्ये याचं नाव होतं. याच्या खाली असे कितीतरी डॉक्टर्स काम करायचे आणि हा तिथं बॉस म्हणून काम करायचा. म्हणजे सरळ भाषेमध्ये म्हणायचं म्हणलं तर हा डॉक्टर, प्रकाश नावाचा जो डॉक्टर होता तो डॉक्टर पूर्ण अनुभवी आणि एकदम तज्ज्ञ डॉक्टर होता. त्याच्या हाताखाली अनेको डॉक्टर होते काम करण्यासाठी आणि हॉस्पिटलसुद्धा फार मोठं होतं. आता त्या हॉस्पिटलमध्ये काही अशा घटना घडल्यात ज्या की काही लोकांसोबतच घडलेल्या आहेत आणि त्या जास्त करून लोकांना माहीतसुद्धा नाही आहेत. पण ज्यांच्यासोबत घडल्या त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये काम करणं सोडून दिलं आणि ज्यांच्यासोबत नाही घडल्या ते आता पण तिथं काम करतात. आता असंही नाही की त्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर घटना घडतात, कदाचित कधीतरी कुठेतरी आणि किंचित गोष्टी घडतात. तसं या प्रकाश नावाच्या डॉक्टरसोबत एक घटना घडली जी की फार भयंकर होती आणि फार डिस्टर्ब करणारी घटना होती. आता जे हे डॉक्टर होते हे सर्जरी करण्यासाठी एक्सपर्ट होते आणि यांचं जे नॉलेज होतं ते खूप हाय क्लास आणि हाय लेवलला होतं. म्हणजे काही जरी प्रॉब्लेम आली तर सगळे डॉक्टर यांना विचारायचे. जो चांगल्या डॉक्टरांचा ग्रुप असतो त्याच्यामध्ये पण एखादा असा डॉक्टर असतो ज्याला पूर्ण ज्ञान असतं, त्याला प्रत्येक फील्डमधलं
नॉलेज असतं आणि जर काही कमी जास्त झालं तर दुसरे जण त्याला विचारतात. तसंच या प्रकाश नावाच्या डॉक्टरचं होतं. आता जो प्रकाश नावाचा डॉक्टर होता तो एकदम साधा होता, भोळा होता आणि एकदम नॉर्मली राहायचा. देवाधर्माचं खूप जास्त करायचा आणि तो एन्जॉयसुद्धा चांगलं करायचा. म्हणजे असं नाही की समजा काम करायचं, देवाधर्माचं करायचं आणि बाकीचे पापं करायचे, तसं काही नाही. तो डॉक्टर स्वभावाने खूप छान होता. त्याच्या घरामध्ये जी काही फॅमिली होती तीसुद्धा खूप छान होती आणि जे त्याचा स्वभाव होता ते सुद्धा छान होता. आता नॉर्मली काही डॉक्टर्स असे असतात की पैसा तर खूप जास्त कमावतात, खूप जास्त इन्कम करतात, पण ती जे इन्कम असते, तो जो पैसा असतो तो गोरगरिबांना लुटून कमावलेला पैसा असतो आणि त्याच्यामुळंच त्या डॉक्टरच्या फॅमिलीमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच. तर तसं या डॉक्टरसोबत नव्हतं. डॉक्टर हा फार चांगला होता. आता मी असं का म्हणलो आहे, कारण की मला स्वतःला असा अनुभव आलेला आहे की माझ्या फॅमिलीमध्ये एक प्रॉब्लेम झाली होती. त्यावेळेस एका डॉक्टरने आमच्यासोबतसुद्धा पैसे खाण्यासाठी तसला काहीतरी प्रकार केला आणि नंतर तो म्हणला की याच्यामध्ये तर माझा काही हात नाही आहे, हे शॉर्टकटमध्ये सांगतो मी तुम्हाला. आणि नंतर त्याने हात त्याचे वर केले, तर त्याच्यामध्ये आमच्या फॅमिली मेंबरची एक डेथसुद्धा झाली. तर ते जो डॉक्टर आहे त्याच्या घरामध्ये इतक्या मोठमोठ्या प्रॉब्लेम्स आहेत की विचारता कामाच नाही. पैसा खूप जास्त आहे पण तशाच प्रॉब्लेमसुद्धा जास्त आहेत. त्या डॉक्टरची आई, जिला प्रत्येक महिन्याला ब्लड चेंज करावं लागतं, काहीतरी कॅन्सर का काहीतरी आहे म्हणा, त्याच्यामुळं तिला ब्लड चेंज करावं लागतं आणि अनेक त्याच्या फॅमिली मेंबर्स पण आहेत जे नॉर्मली नाही आहेत. तर माणसानं पैशासोबत काही असे कर्मसुद्धा कमावले पाहिजे की जेणेकरून आपल्या फॅमिलीवर किंवा आपल्यावर काही दुष्परिणाम होऊ नयेत किंवा आपण कमीत कमी मरताना तरी सुखी असायला पाहिजे. नाही तर असं वाटायला नको की यार आपण लाईफमध्ये आलो आणि लोकांना नुसतं चुरून चुरून खाल्लं. अशा प्रकारचं काही रिग्रेट होऊ नये माणसाला. अशा प्रकारचं आयुष्य माणसाने जगायला पाहिजे. तर अशा प्रकारचंच आयुष्य प्रकाश या डॉक्टरांचं होतं. आता एक दिवस हे काय करतात, एक पिकनिक करण्याचा प्लॅन बनवतात. आपल्या फॅमिलीला घेऊन कुठंतरी बाहेर जायचं, 4-8 दिवस राहायचं आणि तिकडून परत वापस यायचं, म्हणजे सुट्टी म्हणून. आता जे डॉक्टर होते यांचं जे काम होतं हे फार चिकाटीनं करायचे, इतकं जीव लावून काम करायचे की जसं की नेमकेच त्या पदवीवर गेलेत आणि त्यांना आयुष्यामध्ये खूप काही कमवायचं आहे आणि त्यांचं कामच त्यांचं खूप मोठं महत्त्व आहे. अशा प्रकारचं ते आपलं काम पार पाडायचे. आणि एवढ्या वर्षाच्या नंतर त्यांनी आज पहिल्यांदा असा विचार केला होता की मी माझ्या फॅमिलीला घेऊन कुठंतरी बाहेर फिरायला जाणार. कारण की त्याची फॅमिली म्हणत होते की अहो तुम्ही आमच्यासोबत कधीतरी टाईम काढा. त्यांना एक मुलगी होती आणि वाईफ आणि ते असे 3 जण होते आणि मुलीचं लग्न झालेलं होतं. तर त्यांचा जो जावई आहे तो तिथंच राहत होता, म्हणजे त्यांच्या घराच्या आसपासच राहत होता. त्याचासुद्धा स्वतःचा बिझनेस होता. तर त्यांनी आपल्या मुलीला विचारलं, बायकोला विचारलं आणि जावयालासुद्धा विचारलं. आता ते तर डायरेक्टली हो म्हणले, कारण की एक असा माणूस जो की आपल्या कामावरून कधी सुट्टी घेत नाही, त्या माणसाने अचानक आपल्याला विचारले की चला कुठंतरी आपण फिरायला जाऊयात. तर विचार कुठलाही न करता सगळ्यांनी होकार दिला. आता ठरल्याप्रमाणे त्यांनी गेले, पिकनिक केली, मस्त मजा केली आणि तिकडून परत वापस आले. आता त्या पिकनिकवर एक छोटासा असा इन्सिडेंट झाला होता, ज्या इन्सिडेंटमध्ये डॉक्टरांना थोडंसं रिग्रेट व्हायला लागलं. बघा, हे एकदा गाडी चालवत होते 4 व्हीलर तिकडे गेल्याच्या नंतर आणि यांच्याच्यानं एका स्त्रीला धक्का लागला जिच्यापाशी एक छोटंसं बाळ होतं, जे की असेल 2 वर्षाचं किंवा 2.5 वर्षाचं. तिला धक्का लागला आणि धक्का लागल्याच्या नंतर ती रोडच्या साईडला पडली. आता धक्का असा मेजर नाही लागला की एकदम जोरात पडली म्हणून. रोडच्या साईडला ती स्त्री चलत होती आणि यांना जास्त कार जमत नव्हती, तर हे चलवून बघत होते. आता त्या जागेवर ना पूर्णपणे लफाड होतं. केरळला फिरायला गेले होते ते, तर केरळचे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे प्लेन आहेत आणि लफाडदायक आहेत, म्हणजे जास्त काही गिजगिज नसते तिकडं. तर तशा प्रकारचा तो रस्ता होता, जास्त काही गिजगिज तिथं नव्हतं. तर ती स्त्री एका साईडनं चालवत होती आणि यांची कार त्यांच्या पाठीमागून येत होती. कार मॅक्झिमम 15च्या स्पीडने असेल, त्यांना चालवता येत नव्हती तेवढी, त्यामुळे ते एकदम हळूहळू घेत होते. तर त्यांच्याच्यानं त्या महिलेला छोटासा धक्का लागला आणि माणूस कसं एखाद्या माणसाला धक्का देताना ते माणूस खाली पडतं, तशा प्रकारची ती महिला खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर ती महिला उठली आणि एकसारखी डॉक्टरांकडे बघायला लागली त्या ड्रायव्हरकडं. ते उतरले, खाली उतरल्याच्या नंतर त्याच्यासमोर हात जोडले, तिला बघितलं काय लागलंय किंवा नाही. ती महिला अजिबात काही बोलत नव्हती. एकही मिनटं, एकही शब्द तिच्या तोंडामधून तिनं बाहेर काढला नाही. डॉक्टर तिला सतत विचारत होते, ताई तुला लागलंय का काही,
तुला लागलं असेल तर मी माफी मागतो. आणि डॉक्टरांनी आपल्या खिशातून तब्बल 5 ते 6 हजार रुपये काढले आणि त्या महिलेला दिले. तुला जर लागलं असेल तर तो हॉस्पिटलमध्ये आणि विलाज कर, आणि अजून काही पैसे लागले असतील तर तुम्हाला माग. पण ती स्त्री एकही शब्द बोलत नाही, आणि ती स्त्री फक्त आणि फक्त डॉक्टरांकडेच बघत होती. आणि तिचा जो पैशाचा हात आहे ते सुद्धा तिनं असं समोर केले नव्हते. डॉक्टरांनी तिचा हात पकडून तिच्या हातामध्ये जबरदस्ती पैसे ठेवले होते. आणि सगळं झाल्याच्या नंतर ते जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर येऊन त्याच्या कारमध्ये बसला. त्यावेळेस ती स्त्री त्या डॉक्टरांना एक शब्द बोलली की तुम्ही थोडं सांभाळून राहा, तुमच्यासोबत फार विचित्र घटना घडणार आहे. डॉक्टरांना समजलं नाही. डॉक्टर थोडेसे भिले. त्यांना वाटलं की ही स्त्री अशी बोलते, कदाचित तिथल्या लोकल लोकांना सांगेल आणि आम्हाला मारायचा प्लॅन वगैरे तर नाही ना बनवणार, थोडंफार वाटणारच ना तसं. तर डॉक्टर त्यांना पुन्हा म्हणले की तुला अजून काही पैसे लागले तर मी देतो, पण काय करण्याचा विचार असेल तर बाबा आत्ताच थांबव, मला आगाऊचे लफडे नाही पाहिजेत. वाटलंच तर अजून तू 4-5 हजार रुपये घे, पण शांत राहा, तसंही तुला जास्त काय मेजर लागलेलं नाही आहे. तर ती स्त्री बोलली की अहो मला तुमचे हे 5,000 पण नका आहेत, खूप छोटा धक्का आहे आणि याने मला काहीच झालेलं नाही आहे, पण तुमच्यासोबत जे भविष्यामध्ये होणार आहे ना ते फार विचित्र होणार आहे. आणि तुम्ही जे करताय ते करू नका, इथंच थांबवा. कारण की याच्यासमोर जर तुम्ही गेलाय तर तुमचं डोकं, तुमचं शरीर हे तुम्हाला साथ देणार नाही आहेत. डॉक्टर थोडे कन्फ्यूज झाले आणि तिथून ते निघून आले. आता आल्याच्या नंतर ते त्यांच्या रेग्युलर ड्युटीवर गेले. ड्युटीवर गेल्याच्या नंतर 1 आठवडा एकदम आरामशीर जातो. आणि एका आठवड्याच्या नंतर एक एमर्जन्सी त्या हॉस्पिटलमध्ये येते, डिलिव्हरी एमर्जन्सी. आता असतंय असं की जे महिला असते जिची डिलिव्हरी करायची असते तिला कम्प्लिटली 6 महिने झालेले असतात आणि तिचं जे पोट असते ते कम्प्लिटली दिसतंय 9व्या महिन्यासारखं. आणि ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळेस डॉक्टर्स वगैरे सगळेजण चेकअप करतात, जे आजूबाजूचे दुसरे असतात ते, आणि ते कन्फ्यूज होतात की यार 6वा महिना चालू आहे आणि 9व्या महिन्यासारखं पोट आहे कसं या महिलेचं. आणि महिलेसोबत दुसरं कुणीही नसतं. महिला एकली असते आणि तिच्यासोबत एक छोटीशी मुलगी असते जी की 14 वर्षाची असते. आणि ते दोघं जण ॲम्ब्युलन्समधून खाली उतरतात आणि हॉस्पिटलमध्ये येतात. आता महिला एवढी जोरात ओरडत होती, एवढी जोरात आक्रोश करत होती की पूर्ण हॉस्पिटलनं तिचा आवाज घुमत होता. आणि जे डॉक्टर्स वगैरे आहेत ते एकदम पागल झाले, एकदम वेडे झाले की 6वा महिना आहे आणि 9व्या महिन्यासारखी सिच्युएशन झालीच कशी. आता सगळ्यांना वाटलं की बाबा चला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, ते लेकरू आता बाहेर येण्याचा प्रयत्न करते तर काढूयात. पण त्यांना फार विचित्र प्रकार दिसतो. जशी नॉर्मल डिलिव्हरी असते किंवा सीझर डिलिव्हरी असते त्यामध्ये थोडंसं डॉक्टरांना माहिती असते की असं आहे म्हणून, पण इथं थोडं विचित्रच होतं आणि वेगळंच होतं. त्यामुळे या सगळ्यांनी प्रकाश डॉक्टरांना आवाज दिला, त्यांना बोलावलं. आणि प्रकाश डॉक्टर हे म्हणले की या स्त्रीचं वाचणं खूप अवघड आहे, कारण की हिच्या पोटातली जी अवस्था आहे ही समजतच नाही आहे. आपण सोनोग्राफी करून बघितली आहे, सगळे जे काही करायचं ना ते सगळं केलं आहे, पण जे असतंय, जे माप असते ना त्याच्या पलीकडची डिलेवरी आहे. आपण करून बघूयात, नाही जमलं तर काय खरं नाही, आपण आपल्यावर रिस्क नाही घेऊ शकत. आता तिच्यासोबत जी 14 वर्षाची मुलगी होती त्या 14 वर्षाच्या मुलीला ते डॉक्टर म्हणतात की बाई तुझ्यासोबत एखादा दुसरा मोठा माणूस आला आहे का. तर ती मुलगी डॉक्टरना बोलते की नाही, आम्ही दोघीजणी आहोत आणि आमच्यासोबत दुसरं कुणीही नाही. डॉक्टर बोलले या स्त्रीचे वडील, ते म्हणले की नाही, या म्हणजे मला वडील नाही आहेत, ती मुलगी सरळ बोलली. आता दुसरे कोणते नातेवाईक, ती मुलगी बोलली की आम्हाला कुणीच नाही आहे, आम्ही फक्त दोघीच जणी आहेत आणि आम्ही त्या पलीकडच्या घाटात राहतो, तर तिथून इथपर्यंत आलो आहे. तर माझ्या आईला तुम्ही उपचार करा, जे होतंय ते, नसल होत तर राहू दे. ती 14 वर्षाची मुलगी या भाषेमध्ये डॉक्टरांना बोलली. त्यांना थोडंसं कन्फ्युजन वाटलं आणि थोडंसं विचित्र वाटलं. आणि त्यावेळेस डॉक्टर म्हणले की बघ आम्ही या स्त्रीचं करतो, तुझ्या आईचं करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही जर वाचली तर वाचली, मेली तर मेली, कारण की हिची जी डिलिव्हरी आहे ही फार विचित्र आहे आणि हे खूप अवघड आहे, खूप म्हणजे खूप डेंजरस आहे. या केसमध्ये एकतर आई वाचू शकते, नाही तर मुलगी वाचू शकते, नाहीतर दोघंही वारू शकतात. असं बोलल्याच्या नंतर ती जी मुलगी आहे ती मुलगी म्हणली की ही स्त्री काय माझी आई नाही आहे, ही स्त्री दुसरीच आहे, मी फक्त हिच्यासोबत यायचं म्हणून आली आहे आणि माझी कोणी नातेवाईकसुद्धा नाही आहे,
तुम्हाला ऑपरेशन करायचं तर करा, नाही तर नका करू. ही स्त्री त्या घाटामध्ये राहत होती आणि तिथंच मी पण राहत होते. ही तडफडत होती म्हणून हिला मी उचलून आणले. तुम्हाला करायचं तर करा, नाही तर मरू द्या. मला काही घेणं देणं नाही आहे. मी इथं बसते, वाचली तर घेऊन जाते, मेली तर इथंच तुम्ही त्याला जाळून टाका. अशा प्रकारे ती 14 वर्षाची मुलगी डॉक्टरांना बोलली. डॉक्टरांना कळत नाही 14 वर्षाची मुलगी असून असं फटाफटा बोलते तरी कसं. डॉक्टर कन्फ्यूज झाले. आता यांचं मन फार चांगलं होतं. यांना वाटलं की बाबा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण करून टाकूयात. कसं आहे, एवढं पुण्य भेटलं म्हणून समजूयात, आपण आपल्या खिशामधून जे काही खर्च लागेल ते सगळं काहीला लावूयात. मग डॉक्टरांनी तसं विचार केल्याच्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये तिला घेऊन गेले आणि ऑपरेशन चालू झालं. 1 ते 1.5 तास ऑपरेशन चाललं, पण त्या 1.5 तासामध्ये ती स्त्री वाचली नाही. ती स्त्री वारली. वारल्याच्या नंतर तिचं जे मृतदेह आहे ते त्या याच्यामध्ये घेऊन गेले, जिथं मृतदेह ठेवतात ना, मुर्दाघर म्हणतो आपण त्याला, त्या मुर्दाघरामध्ये ते मृतदेह घेऊन गेले. आता ती जी मुलगी आहे ती समोर बसलेली होती टेबलावर. डॉक्टर तिच्यापाशी गेले. तिच्यापाशी गेल्याच्या नंतर तिला म्हणले की ही जे बाई आहे ही वाचू नाही शकली आणि हिच्या पोटात जे बाळ होतं तेही वाचू नाही शकलं. ती मुलगी म्हणली की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टरनं तिच्याकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर थोडंसुद्धा दुःख नव्हतं किंवा तिचे एक्सप्रेशन चेंज झालेले नव्हते. डॉक्टर तिथून गेले. तिथून गेल्याच्या नंतर आपल्या कॅबिनमध्ये गेले. आता रात्रीचे 9 ते 9:30 वाजलेले होते. डॉक्टरांना घरून फोन आला की घरी या, जेवण वगैरे करा आणि वाटलंच तर नंतर जा किंवा घरीच थांबा. आता डॉक्टरांच्या मनावर असते, तिथं थांबायचं नसते, म्हणजे सगळ्यांच्या नसते, यांच्या होतं. तर यांना कसं तरी अनकम्फर्टेबल फील होत होतं. हे घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर 10:30-11 वाजेपर्यंत जेवण वगैरे केलं. घरी बसल्याच्या नंतर त्यांना आतून असं विचित्र फील व्हायला लागलं, असं की कुणीतरी असं त्यांना म्हणते की जाय हॉस्पिटलमध्ये. त्यांना करमतच नव्हतं. मग कम्प्लिटली 11:30 वाजता ते त्यांच्या वाईफला म्हणले की मी आज हॉस्पिटलमध्ये जातोय, आपल्या मुलीला बोलावून घे. आता तिची मुलगी समोरच राहत होती, तर त्याच्या वाईफनं मुलीला बोलवलं आणि तिथं झोपले. मग डॉक्टर 11:30 वाजता आपल्या हॉस्पिटलला निघाले. त्यांच्याजवळ बाईक होती, बाईकवर बसले आणि हॉस्पिटलला निघाले. हॉस्पिटलला निघाल्याच्या नंतर गेटवर ते जेव्हा गेले त्यावेळेस गेट उघडं होतं. आता नॉर्मली ते हॉस्पिटलपाशी तिथं गेटपाशी एक वॉचमॅन राहत होता आणि गेट उघडं नसतं. कोणती गाडी वगैरे आली, इमर्जन्सी आली तर ते गेट ओपन करायचे, पण यावेळेस गेट उघडं होतं आणि तिथं वॉचमॅनसुद्धा नव्हता. डॉक्टर साहेब मधात गेले, गाडी पार्किंगमध्ये लावली आणि तिथून ते दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निघले. आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. त्यावेळेस दवाखान्याच्या बाहेर जास्त काही पब्लिक वगैरे नसते, नॉर्मली पब्लिक असते आणि कुठं लाईट असतात तर कुठं लाईट नसतात. एका जागेवर यांना एक सावली दिसली आणि ती सावलीकडे पाहिल्याच्या नंतर डॉक्टरांना असं फील आलं की जी 13 ते 14 वर्षाची मुलगी आहे ती मुलगी तिथं उभी आहे. डॉक्टरांना प्रश्न पडला की ही मुलगी इतक्या रात्री इथं काय करते. डॉक्टर तिथं तिला बोलायसाठी तिच्याकडे चालले. आता तिचा जे पोशाख वगैरे त्याच्यावरून त्यांनी अंदाजा लावला होता. तर ते जसं त्या सावलीपाशी जात आहेत तसं तिची सावली आहे ना अशी अंधक होत गेली आणि जेव्हा तिथं ते पोहोचले त्यावेळेस तिथं काहीच नव्हतं, पूर्ण ब्लँक. त्या जागेवर जाऊन इकडे तिकडे बघतायत तर कुणीच नव्हतं, एकदम क्लिअर होतं. मग थोडे ते कन्फ्यूज झाले की हे काय, म्हणजे एकदम असा विचित्र प्रकार का होतोय माझ्यासोबत. आणि अचानक त्यांच्या शरीराला घाम यायला लागला. उन्हाळ्याचे दिवस होते तरीसुद्धा अचानक घाम यायला लागला. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणं साहजिक आहे, पण याच्यानंतर जी गोष्ट घडली ना ती थोडी विचित्र घडली. अचानक त्यांच्या शरीराला घाम आला, जसं की बीपीच्या माणसाला कसा अचानक घाम येतो पूर्ण शरीराने, सेम त्या प्रकारचा घाम यांना यायला लागला. लगेच 2-3 पावलं समोर टाकल्याच्या नंतर तो घाम अचानक शरीरावरचा गायब झाला आणि एवढी तीव्र पद्धतीने यांना थंडी वाजायला लागली जसं की हे यांच्या कॅबिनमध्ये बसली आहेत आणि जी एसी आहे ती म्हणजे 16वर नेली आहे त्या प्रकारची यांना थंडी वाजायला लागली. यांना कळत नव्हतं की यार हे होतंय काय. ते थोडं स्पीडमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये गेले, कॅबिनमध्ये गेले, थोडंसं स्वतःला चेकअप केलं आणि एक टॅबलेट होती ती टॅबलेट खाल्ली. टॅबलेट खाल्ल्याच्यानंतर थोडे रिलॅक्स झाले आणि आपल्या खुर्चीवर बसले. त्यांचे जे बोटं आहेत ते असे चळचळ कापत होते. यांच्या अगोदर कधीही त्यांचे बोटं शरीर कापलं नाही, पण यावेळेस त्यांचे जे बोटं आहेत ते असे कापत होते, थरकटत होते. असं टेबलावर ठेवले तर अशी थंडी कशी वाजते माणसाला तशा प्रकारची थंडी त्यांना वाजायला लागली. तेवढ्या त्यांच्या कॅबिनचा दरवाजा वाजतो. कॅबिनमध्ये जे सेवक असतात तिथं ते सेवक येतो आणि डॉक्टरांना म्हणतो सर तुमची तब्येत तर बरोबर आहे ना.
म्हणजे ब्रदर, त्याला ब्रदर असं म्हणतात की डॉक्टर तुमची तब्येत तर बरोबर आहे ना? डॉक्टर म्हणतात हां ठीक आहे, माझी तब्येत बरोबर आहे, काही बघायचं काम नाही आहे. मग तो बाहेर जातो. बाहेर गेल्याच्या नंतर डॉक्टर तिथं 15 ते 20 मिनटं बसतात आणि त्यांच्या कानावर आवाज येतो फुसफुशीचा, आणि तो आवाज फार डेंजरस असतो. तो आवाज असा असतो की तुम्ही मारलंय ना, जिवंत करून द्या आता. तुम्ही मारलंय ना, जिवंत करून द्या आता. अरे डॉक्टर कन्फ्यूज झाली, अशी फुसफुशी आपल्या कानामध्ये येते कुठून? डॉक्टर त्या पूर्ण कॅबिनमध्ये बघतात, तिथं कोण आहे काय नाही, कुणीच नसतं. डॉक्टर उठतात, आपल्या कॅबिनचा दरवाजा उघडतात आणि समोर बघतात. आता त्यांचं जे कॅबिन होतं ना, त्यांच्या समोरून एक अशी सरळ बोळ होती पूर्ण, आणि त्या बोळीमधून इकडे काय वॉर्ड होते, इकडे काय वॉर्ड होते, इकडे काय वॉर्ड होते, अशा प्रकारचे काही वॉर्ड होते. आणि डॉक्टरचे केबिन अशी शेवटला होती, आणि जे मुर्दाघर होतं ते लगे लास्टला दुसऱ्या बोळीमध्ये होतं. तर यांनी दरवाजा उघडला, बाहेर बघितलं तर पूर्ण लाईट गेलेली, फक्त एक लाईट चालू, आणि तो लाईट लग्गी कोपऱ्यामधला, पूर्ण कोपऱ्यामधला. आणि जे वॉर्ड होते मधातले, तिथं एकही माणूस नव्हता, एकही माणूस. पूर्ण खाली. असं वाटत होतं की ते हॉस्पिटल पूर्ण खाली झालेलं आहे आणि त्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एकलाच आहे, अशा प्रकारचं त्यांना फील व्हायला लागलं. कोणी दिसायला नाही लागलं. डॉक्टर आपल्या कॅबिनच्या बाहेर आले तर जे वातावरण आहे बाहेरचं ते एवढं थंड त्यांना लागायला लागलं की असं वाटत होतं त्यांना की मी कोणातरी दुसऱ्या जगामध्ये आलो आहे. कसं आपण उन्हाळ्यामध्ये बाहेरून अचानक AC रूममध्ये जातो, त्या प्रकारचं फील त्याला यायला लागलं. एकदम विचित्र. बाहेरची पूर्ण लाईट गेली आहे. डॉक्टर आपला मोबाईल बाहेर काढतात, डायल करतात, बाबा जनरेटर लावा, लाईट कशी बंद झाली. मोबाईल लावत आहेत, मोबाईल बंद, कुणालाच फोन लागत नाही. मोबाईलचं नेटवर्क पूर्णपणे डाऊन, एकही काडी नाही. डॉक्टर कन्फ्यूज. ते त्यांचा फ्लॅश लावतात आणि समोर चालतात. आता जे लगेच शेवटला लाईट होता त्या लाईटाखाली एक मुलगी उभी होती. ती मुलगी ही तीच मुलगी होती. डॉक्टर चालता 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 तिच्यापाशी जातात. ते डॉक्टर जसे तिच्यापाशी चालतात जसं तिच्या जवळ जातात तसं तसं डॉक्टरांचे हातपाय हालायला लागतात, त्यांना घाम यायला लागतो, थंडी वाजायला लागते. आता विचार करायची गोष्ट आहे, थंडी वाजत असली तर घाम कसा येईल माणसाला? तशा प्रकारचा घाम त्यांना यायला लागला आणि चक्कर यायला लागली. जसं की दारू पिल्याच्या नंतर कसं असं ब्लरी दिसतं सगळं, तसं ब्लरी त्यांना दिसायला लागलं. आणि ते त्या जागेवर गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्या मुलीकडे बघितलं आणि ती मुलगी डॉक्टरांचे दोन्ही हातामध्ये पकडते आणि म्हणते की तुम्ही वाचवू शकत होतात तिला, तुम्ही का नाही वाचवलं? तुम्ही जे मारले तिला, जिवंत करून द्या आता, अशा प्रकारचं बोलायला लागलं. आता तिचे जे शब्द आहेत ना ते रायमिंग जुळत नव्हते, थोडे विचित्र पद्धतीनं. हे आता मी जे तुम्हाला सांगितलं ना हे वेगळ्या पद्धतीनं ती बोलली. तुम्ही मारलंय तिला, वाचवू शकत नाहीत तुम्ही तिला, असं मोडके तोडके शब्द, म्हणजे अर्ध इकडचं शेवटचं सुरुवातीचा शेवटला. डॉक्टर ते ऐकले. डॉक्टरला समजणं झालंय. डॉक्टरच्या डोळ्यासमोर पूर्ण ब्लरी आले. डॉक्टर आपले डोळे असे झापकवा येतात आणि ते बघण्याचा पूर्ण प्रयत्न करतात, पण त्या मुलीचा जे चेहरा आहे ते पूर्णपणे त्यांना दिसतही नव्हता. आणि जे पण चेहरा दिसायचा ते असं पूर्णपणे असा हालायचा, जसं की त्यांच्या डोळ्यावर काहीतरी असं भांग पिल्याच्या नंतर कसं होतं ना तशा प्रकारचं पूर्ण ते हालत होतं. आणि त्यांचे जे हात त्या मुलीनं धरलेले आहेत असं चिप त्यांच्या हाताला लागायला लागलं. त्याच्या हातामधून हात सोडले आणि डॉक्टर आपल्या हाताकडे बघायला लागले. त्याच्या हाताला असं गम कसा लागतो आपला बकेटीमध्ये हात बुडवल्याच्या नंतर बाहेर काढा नासा जर ओपन केला तर असे दोरे कशा सुटतात तशा प्रकारचे दोरे त्यांच्या हाताला सुटायला लागले. तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज येतो की कुणीतरी उजव्या बाजूनं चलत येतंय. ते असं मान वळून बघतात तर सगळं ब्लर दिसायला लागलं त्यांना. आणि समोर एक असा फोकस, ज्या दिशेनं पाहिलं की ते कसं फोकस दिसतं तसं एक फोकस दिसायला लागलं. आणि त्या जाग्यावर एक स्त्री उभी होती आणि ती स्त्री दुसरं कुणीही नव्हती. जी स्त्री मेलेली होती ना ती स्त्री होती. अशी उभी होती, आपले दोन्ही पाय असे ताणून उभी होती आणि तिच्या दोन्ही पायाच्या आतून मेन पार्टमधून रक्ताची धार खाली जमिनीवर लागलेली होती. आणि तिच्या खाली जितकी पण फरशी होती ती पूर्णपणे लाल झाली होती. आणि ती स्त्री रडत होती, अक्षरशः रडत होती. आणि ते पाहिल्याच्या नंतर डॉक्टरांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि डॉक्टर खाली पडले.
काही वेळाच्या नंतर डॉक्टरांना शुद्ध आली, डॉक्टरांनी डोळे उघडले, बघितलं तर ते त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये एका बेडवर होते, जे की VIP बेड होता. ऑफकोर्स त्याच्यामधले चांगले डॉक्टर होते. ते उघडले, बघितल्याच्या नंतर त्याची फॅमिली होती, काही ब्रदर्स होते, काही डॉक्टर्स होते. आणि हे त्यांना विचारलं मला काय झालं होतं, तर सगळेजण म्हणत आहेत की तुम्ही त्या कोपऱ्यावर बेहोश पडले होते. डॉक्टर उठल्याच्या नंतर त्यांना काही समजलं आणि त्यांनी असं हे नाही केलं की मला असं झालं तसं झालं म्हणून. ते शांत होते, एकदम रिलॅक्स होते. म्हणजे नेमकं काय झालं मला सांगा. मग ते जे ब्रदर होते त्याच्यासोबत आले तिथले, जे मी तुम्हाला थोडं या वेळेच्या अगोदर सांगितलं होतं की ते डॉक्टरांना येऊन म्हणले होते की सर तुमची तब्येत तर बरोबर आहे ना, ते सांगत होता की तुम्ही तुमच्या कॅबिनमधून बाहेर आलायत आणि हळूहळू समोर चलत गेलात. चलत असे होते जसं की तुम्ही दारू पिली आहे. मी जेव्हा तुम्हाला पकडण्यासाठी आलो होतो त्यावेळेस तुम्ही मला जोरात झटका दिला आणि माझ्याकडे खूप जास्त रागाने बघितलं, त्यामुळे मी तुम्हाला हात लावला नाही. मग थोडं दूर चालल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या खिशामधला मोबाईल बाहेर काढला, बघितला आणि परत मोबाईल खिशामध्ये ठेवला आणि नंतर परत तुम्ही चलत गेले. आणि चलत गेल्याच्या नंतर तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये जाऊन उभे राहिले. तिथे उभे राहिल्याच्या नंतर तुम्ही तुमचे दोन्ही हात असे समोर केले आणि जसं की आपण जाळं कसं काढतो तशा प्रकारचं तुम्ही जाळं त्या कोपऱ्यामध्ये लागलेलं पूर्ण जाळं काढलं हातानं. त्या कोपऱ्यामध्ये खूप जाळं लागलेलं होतं. एक स्टोरूम होतं तिथं कोपऱ्यामध्ये, तर त्या स्टोरूमच्या दरवाजाला वरून जाळं लागलेलं होतं. तुम्ही ते पूर्ण जाळं हातानं काढलं आणि तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर असं करत होते ते जाळं. काही वेळातच तुम्ही उजवीकडं बघितलं, जिकडं तुम्हाला जायचं नव्हतं तिकडं, आणि तिकडे गेल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर तुम्ही ते थोडेसे लवणले आणि जोरात खाली पडले. त्याच्यानंतर तुम्ही बेहोश पडले. मी जोरात ओरडलो, सिस्टर्स आल्या, ब्रदर्स आले, डॉक्टर्स आले, तुम्हाला उचललं, इकडं आणलं, तुमच्या फॅमिलीला बोलवलं आणि तब्बल तुम्ही 3 तास बेहोश होते. 3 तासाच्या नंतर तुम्ही शुद्धीवर आलात. आणि असंही नाही की तुम्ही बेहोश पडले, तिथं पडल्याच्या नंतर तुमच्या शरीरामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, काहीच नाही आहे. ना तुमचा BP हाय आहे, ना लो आहे, ना शुगर आहे, ना कोणतं दुसरा मेजर प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. एकदम नॉर्मल तुमचं शरीर. पण असं कसं झालं काही शक्यच नाही आहे. पण तुम्हाला शुद्ध नव्हती, शुद्धीवर आले आणि आल्याच्या नंतर तुम्ही आता आमच्यासमोर बसला आहे. आता डॉक्टर एकदम शांत होते आणि जसं तो ब्रदर सांगत होता तसं यांना कळत होतं की माझ्यासोबत काय झालं. त्यांना ते सगळं काही आठवत पण होतं. मग ते घरी आल्याच्या नंतर आपल्या वाईफला बोलले, आपल्या पोरीला बोलले, आपल्या जावायला बोलले. मग असं झाल्याच्या नंतर ते म्हणले की झाला असेल काही भास वगैरे आणि काही झाला असेल लोचा, केमिकल लोचा डोक्यामधला. पण यांना थोडंसं वेगळं वाटत होतं आणि यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट घुमत होती आणि ती गोष्ट म्हणजे हे जेव्हा फिरायला गेले होते त्यावेळेस एका महिलेला यांच्याच्यानं धक्का लागला होता आणि ती महिला यांना म्हणली होती की तुम्ही जे करता ते सोडून द्या, नाहीतर तुमच्यासोबत एक विचित्र प्रकार घडू शकतो आणि जर ते तुम्ही वेळेवर सोडलं नाही तर ते प्रकार तुमच्यासोबत रोज घडू शकेल, असं ती महिला बोलली होती. डॉक्टर बोलले की आपल्याला परत त्या महिलेकडे जायचं आहे. डॉक्टर, त्यांचा जावई हे दोघं जण त्या महिलेकडे गेले आणि तिला विचारलं की तुम्ही कोणत्याबद्दल बोलले होते आणि माझ्यासोबत असं झालं आहे. तर ती महिला म्हणते की बघा, तुम्ही जे कामं केलेत ते फार चांगले केलेत आणि तुमच्यावर देवाची कृपा खूप जास्त आहे आणि तुमची जी प्रगती आहे ही पण खूप जास्त आहे. पण काय आहे ना, तुमच्यावर जळणारे सुद्धा लोक खूप जास्त आहेत आणि त्यांनी तुमच्यावर जादूटोणा केलेला आहे आणि तो जादूटोणा एवढा पॉवरफुल आहे की तुम्ही जर ते कामं करत राहिले परत तर तो तुमच्यावर हावी होईल आणि तुमच्यावर हावी झाला की एक दिवस तुम्ही स्वतः तुमचा जीव घेणार. बघा, ते एक इंग्लिशमध्ये शब्द आहे हॅल्युएशन, आईची काव्य इंग्लिशच्या, ते आहे ना हॅल्युनेशन काहीतरी असतं, तशा प्रकारचं ते काम करतं. तर तुम्ही सोडा, तुमच्या मागची भद्रा ॲटोमॅटिक निघून जाईल. तर तेव्हापासून डॉक्टरांनी ते पूर्ण काम सोडून दिलं. बरं, जर एमर्जन्सी असेल, काय ॲडजस्ट झालं नाही तर ते डॉक्टर तिथं जातात आणि काम करतात. तर आजची स्टोरी ही होती प्रकाश डॉक्टर साहेबांची. तर ही स्टोरी जर आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम IDचं लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता किंवा तुम्हाला कोणातरी कोपऱ्यामध्ये माझं बारकोड दिसत असेल त्यावर स्कॅन करून मला तुम्ही फॉलो करू शकता. जसं इथं प्रेम दाखवत आहे ना तसं तिथंसुद्धा दाखवा, थोडंफार तिथंसुद्धा आलं पाहिजे. आणि हां, मी दुसरं एक चॅनल ओपन केलेलं आहे ज्याच्यावर मी रिअल घडलेल्या काही व्हिडिओज बघतो आणि त्याच्यावर रिॲक्शन देतो. म्हणजे खरे भूत जर तुम्हाला बघायचे असतील ना व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेले, तर तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलला जाऊन सुद्धा भेट देऊ शकता आणि त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या टायटलमध्ये शेवटला दिलेली आहे, जाऊन तुम्ही ते चेकआउट करू शकता. तर चला, भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.